बर 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 बर. मला तुमचा आवाज ऐकू येतोय? येतोय ना? अनम्यूट करतोय. हा ठीक आहे ठीक आहे. आपण म्हणजे बोलायचं असेल त्यावेळेला हात वर करूया, म्हणजे आपल्याला सगळ्यांचे संवाद कळतील. बरोबर. हा, आणि आपण मिनिंगफुल चर्चा करूया. ओके. खरं ह्या आपल्या 10-12 जणांना एकत्र आणण्यामध्ये संत सरांचा रोल महत्वाचा आहे. कारण त्यांची इच्छा होती आणि माझी पण इच्छा होती की आपण एक 10-12 बँकांनी एकत्र यावं. आणि याच्यामध्ये विषय असा होता की आता रेग्युलेटर आणि सेंट्रल गव्हर्नमेंट ज्या पद्धतीने विषय करतायत त्या पद्धतीने खूप वेगवेगळ्या लेवलचं कन्फ्युजन वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि मग आपण सगळ्यांनी एक कॉमन रूट घेतला पाहिजे. म्हणजे समजा आपण सगळे चुकलो तर सगळे एकत्ररित्या चुकूया, हा त्याचा मिनिमम ऍडव्हान्टेज आपण घ्यायचा प्रयत्न करूया, असा एक विषय जो होता. म्हणून मी संत सरांना म्हटले की आपण झूम मिटिंग या 10-12 ज्या बँका जॉईन होत्या त्यांची आपण घेऊया, डिस्कशन करूया. आणि आम्ही 4 विषय त्याच्यामध्ये 4-5 विषय ठरवले होते. त्याच्या पलीकडे काही विषय असतील तर आपण मांडू शकता आणि आपण त्याच्यावरती चर्चा करू शकता. मुळात हा कुठलाही फोरम नाहीये, म्हणजे हा फक्त वैयक्तिक मैत्री सीईओनी एकत्र येणं ह्याच्या पलीकडे याला काही महत्व आहे असं मला वाटत नाही. परंतु आपण सगळे इफ वी सेल इन द सेम बोट, सो इफ वी सर्वाइव्ह ऑल ऑफ अस विल सर्वाइव्ह, इफ यू आर डेड ऑल ऑफ अस वुड बी डेड. या कॉमन प्रिन्सिपल वरती आपण थोडस मूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. सर्वाइव्ह कसं करायचं या लॉजिक वरती आपण चर्चा करावी असं मला स्वतःला वाटतंय. विषय मी आणि संत सरांनी बोलून जे ठरवले होते त्याच्यामध्ये 4-5 विषय आम्ही त्या मेसेज मध्ये टाकले होते. आणि त्यातला पहिला जो विषय आहे तो बीआर ऍक्ट अमेंडमेंटचा जो विषय आपण घेतला होता, की आता जी काही बीआर ऍक्ट अमेंडमेंट कालच्या लोकसभेमध्ये पारित झालेली आहे आणि त्याचा आपल्यावरती होणारा परिणाम हा जो काही विषय तो आधी आपण चर्चा करावी असं मला स्वतःला वाटतं. आणि ते करत असताना मला स्वतःला असं वाटतंय की सध्या केंद्र शासनामध्ये बीआर ऍक्ट बद्दल जे काय बोललं जात आहे ते अशा पद्धतीने बोललं जात आहे की डिस्ट्रेस मध्ये असलेल्या बँकांना वाचवण्याकरता हा सगळा विषय केलाय. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना मला काय वाटतं ते मी बऱ्याच वेळा शेअर केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचे विचार पण त्याच्यामध्ये येणं आवश्यक आहे. मला ज्या 2 गोष्टी दिसतात त्या मी सांगतो and then we'll come to discussion of this topic. One is the BR Act amendment as an amendment that has been approved by Lok Sabha is one part. The second part in that amendment which comes is the member of a cooperative bank has been prohibited from refunding shares to its members. आणि त्या रिफंडच्या प्रोव्हिजन मुळे खरं तर आपण आता मेंबर्सला तोंड कसं देणार, हाऊ वी विल फेस अवर मेंबर्स, हा विषय मला खूप महत्वाचा दिसतोय. काल लोकसभेत जे बिल पास झालं त्याच्यामध्ये ओरिजिनल 3 मार्चच्या बिलामध्ये काही चेंजेस आलेले नाहीयेत. म्हणजे ऍडिशन्स जे आलेत त्या वेगळ्या अँगलने आलेत. वेअर एंडर एखादी बँक डिस्ट्रेस मध्ये जर का असेल तर त्या डिस्ट्रेस मधल्या बँकेला तुम्हाला 35 डेज रेग्युलेशन लावण्याची गरज नाही. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इज गेटिंग स्वीपिंग पॉवर्स वेअर अंडर they can straight away ask you to either merge or they can straight away issue severe orders against the bank. अशा प्रकारचे अर्थ सध्या तरी लागत आहेत. बिल अर्थातच राज्यसभेमध्ये पास व्हायचं आहे आणि त्या राज्यसभेमध्ये बिल पास व्हायचं असल्यामुळे मी 2-3 खासदारांना त्या बिलामध्ये अमेंडमेंट्स प्रपोज केल्या आहेत. मानतात की नाही मला माहिती नाही. इट्स ओनली द टाइम दॅट विल प्रूव्ह. त्या सेक्शन 12(1), 2, 3च्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यामध्ये मी 12.3 सजेस्ट अशी केली आहे की रिफंड च्या बाबतीत ज्या प्रोव्हिजन्स आहेत ना त्या प्रोव्हिजन्स ज्या वेळेला मेंबरला अल्टरनेटिव्ह एक्झिट रूट उपलब्ध होईल त्यावेळेला त्या लागू कराव्यात. आता त्या काही अल्टरनेटिव्ह एक्झिट रूट तिथे काही नाहीये आणि आता स्टेटवे रिफंड करू नये अशा प्रकारची जी काही परिस्थिती आहे ती केव्हा लागू करावी हा एक ऑप्शन. दुसरं इंटरप्रिटेशन त्याच्यामध्ये असं येत होतं जे शेखर देसाईंनी सौराष्ट्र बँकेच्या असोसिएशनचा मला ते व्ह्यू पाठवला होता. तो पण व्ह्यू आहे की कदाचित सबसिक्वेंट जे मेंबर्स आहेत त्यांना हे प्रोव्हिजन लागूच होत नाहीये. पण त्याच्यावरती अजूनही क्लॅरिटी नाही. वेगवेगळे वकील वेगवेगळ्या पद्धतीने बोलतायत. पण याच्यावरती ऍज अ बँक म्हणून आम्ही आता ते ऍज अ बँक आम्ही तो रिफंड करण्याची प्रक्रिया आम्ही थांबवलेली आहे. आम्ही आता शेअर रिफंड थांबवलेले आहेत. ह्याचं कारण असं
की दॅट कॅन बी ट्रीटेड ॲज अ सिरियस व्हायोलेशन बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ड्युरिंग द एन्सुइंग इन्स्पेक्शन. आणि आता मेंबर कसा विचार करतोय, म्हणजे असं कसं आहे की आपल्या सर्व बँका या अफवांना बळी पडू शकतात. म्हणजे आता हे रिफंड देत नाहीये, यंदाची एजीएम मध्ये हे डिव्हिडंड देणार नाहीये, म्हणजे बँकेची परिस्थिती वाईट आहे का, सर्वसामान्य सभासदाला कळत नाही. हाऊ वी विल हँडल और टॅकल दिस, त्याच्याकरता आम्ही तो पहिला विषय घेतला. आता याच्यावरती आय कीप दी ओपन फोरम. बाकी सर्वांनी पण याच्यावरती त्यांची काय मतं असतील ती मांडावी, अँड देन विल कम टू कन्क्लुजन ऑन दिस वन पर्टिक्युलर टॉपिक, की आपण एक्झॅक्टली काय करणार आहोत. मी माझ्याकडे काय करतात ते मी तुम्हाला सर्वांना सांगितलं. I'll request Shekhar Desai to open up and talk on this because he has some input which many of us may not be having. Am I audible? Yes. किरोडकर साहेब, तुम्ही म्हणताय तो अप्रोच आहे, पण त्यामध्ये मे हा वर्ड असल्यामुळे माझ्या मते आता आपण जो काही रिफंड देतोय शेअर होल्डिंगचा तो द्यावा, तो चालू ठेवावा. जोपर्यंत रिझर्व्ह बँक काय डायरेक्टली आपल्याला सांगत नाही की हा रिफंड देऊ नये, तोपर्यंत हा रिफंड चालू ठेवावा. कारण हा रिफंडचा जो क्लॉज आहे तो ऍप्लिकेबल कधी होईल, ज्या वेळेला आता शेअर्स बँकेचे लिस्ट होतील कुठल्या ना कुठल्या स्टॉक एक्सचेंज वरती. आणि आता जे काय अनास्करनी सांगितलं आणि फायनान्स मिनिस्टरनी अनास्करना प्रॉमिस दिलं असं म्हणतात की 1 man 1 vote, त्याप्रमाणे जर उद्या थोडक्यात शेअर होल्डर्स जरी म्हणजे थोडक्यात शेअर्स लिस्ट झाले आणि ते शेअर्स ट्रेड झाले स्टॉक एक्सचेंज वरती, तरीही त्याचे वोटिंग राईट्स जर 1% to 1 शेअर होल्डर राहणार असतील इरिस्पेक्टिव्ह ऑफ नंबर ऑफ शेअर्स, तर मला असं वाटतं की फारसा प्रॉब्लेम येऊ नये नंतरचा. कारण त्यामध्ये एकतर बँकांना आपल्याला जो प्रीमियम आहे तो प्रीमियम शेअर इश्यू करता येतील, ऍज वेल एज शेअर होल्डरला त्याची प्राइस एनकॅश करता येईल. आत्ताच्या घटकेला असा वेगळा अर्थ काढून, म्हणजे तुम्ही आता जो खिरवडकर साहेब म्हणताय तो अर्थ काढून आपण सगळ्या बँकांनी थांबवलं तर त्याचे परिणाम तर आपल्या बँकांवरती होतील, शेअर होल्डर्स वरती होतील आणि कोऑपरेटिव्ह मुवमेंट वरती होतील. ज्या वेळेला सगळेच शेअर होल्डिंगचं रिफंड आहे त्या पद्धतीने पूर्वीच्या रूल प्रमाणे 10% पर्यंत देत राहतील, त्यानंतर रिझर्व्ह बँक इफ एट ऑल इट कम्स ऑन आवर हेड, दे विल हॅव टू टेक ऍक्शन ऑन ऑल द बँक्स. पण त्याच्यात काही बँकांनी दिले, काही बँकांनी नाही दिले, तर परिस्थिती अशी होईल की मग हे काही लोकांना कळलं, मग कळलं तर त्यांनी अप्रोच केली तर परमिशन घेतली. तर मला असं वाटतं की बेटर not to approach RBI right now, at least for a permission, to continue the refund as it is within the 10% of last year 31st March share capital. And third, in between जे आपण किरवडकर म्हणालो होतो तुम्ही एक ड्राफ्ट तयार करताय, त्या ड्राफ्टचं RBI प्रेझेंटेशन देणे की याचं क्लॅरिफिकेशन द्या. नॉट दॅट यू गिव्ह परमिशन, याचं क्लॅरिफिकेशन द्या. कारण तुम्ही आज अजून आम्हाला हॅलो येस यू आर ऑडिबल. तुम्ही आम्हाला अजूनपर्यंत हे शेअर लिस्ट करण्याची आणि पुढची प्रोसिजर दिलेली नाही, त्यामुळे आम्ही या पद्धतीनं कंटिन्यू करतोय असं म्हणणं मला बरं वाटतं. मी फक्त मधलं एक इनपुट जे माझ्याकडनं द्यायचं राहिलं ते सांगतो. या सगळ्या विषयामध्ये नॉर्थ कॅनरा बँकेनी रिझर्व्ह बँकेला अप्रोच झाले होते जुलैमध्ये. याचं इंटरप्रिटेशन काय, आणि रिझर्व्ह बँकेने नॉर्थ कॅनराला रिफंड करू नका असं सांगितलं. आणि ते ज्यावेळेला ती सगळी ज्यावेळेला माहिती माझ्यापर्यंत आली, ज्या अनेक मोठ्या बँकांच्या सीईओ पर्यंत आली, त्याच्यामध्ये आता काय झालंय की डोंबिवली नागरी, ठाणे जनता, एसव्हीसी, सारस्वत, ऑल ऑफ देम हॅव स्टॉप्ड रिफंड. Now, when all of them have stopped refund merely on the basis of the response given by Reserve Bank of India to North Canara. The Reserve Bank is empowered to interpret the legal provisions of BR Act, because that's an act which is executed by government through Reserve Bank of India. This being the story, आम्ही पण तो रिफंड थांबवण्याचा निर्णय का घेतला, कारण आरबीआयने त्यांना लेखी कळवलं की तुम्ही रिफंड करू नका. आणि मग ती थोडीशी डायसी पोझिशन झाली.
आता आपल्या राज्यामध्ये परिस्थिती अशी आहे की निम्म्या बँका रिफंड कंटिन्यू करतायत, पण बऱ्याचशा बँकांनी रिफंड थांबवलाय. तो जो रिफंड थांबवलाय त्याची किंमत खूप मोठी आहे. ही किंमत काय मोठी आहे, तर त्याच्यावरती अफवा पसरवण्याचा प्रकार हा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो की बँकेची परिस्थिती खराब आहे का, बँक डिव्हिडंडही देत नाहीये, रिफंडही देत नाहीये. पण त्याचे होणारे जे गंभीर परिणाम दिसतात ते असे आहेत की त्याच्यावरती डिपॉझिटर्स वरती त्याचा रन लागण्याची शक्यता मला दिसते. आणि रिझर्व्ह बँक या संदर्भामध्ये आता सारस्वतनी स्वतः सेपरेट रेफरन्स केलाय, ठाणे जनतानी पण रेफरन्स केलाय, पण रिझर्व्ह बँक हॅज नॉट रिस्पॉन्डेड की तुम्ही रिफंड करायचा किंवा नाही करायचा. आता रिझर्व्ह बँकेमध्ये या विषयावरती क्लिअर कट पॉलिसी डायरेक्शन देणारी व्यवस्था नाही असं माझं मत आहे. पण ती व्यवस्था नसताना देखील रिझर्व्ह बँकेने नॉर्थ केंद्राला जे पत्र पाठवलं, म्हणजे जो मेल पाठवला तो मेल मी स्वतः बघितला. तो फक्त आता अक्रॉस द बोर्ड शेअर नाही करता येणार. मग कसं आहे की एकीकडे आपण म्हणतो की बीजापाठी ब्रह्मराक्षस, पण हे सिरियस व्हायोलेशन म्हणून त्यांनी अलिगेशन करायला सुरुवात केली तर ते सगळं आपण पुन्हा त्या दंडाच्या ह्याच्यामध्ये येतो. त्यामुळे मी आता भूमिका अशी घेतली की रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईन्स जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही रिफंड सध्या थांबवलेला आहे. आणि टिपिकली काय होतं, आता आपल्या इथे मल्टी स्टेट बँका पण आहे, म्हणजे बासिंग कार्तिकीचं मल्टी स्टेट प्रॉब्ली आय बिलीव्ह. मल्टी स्टेट बँकांच्या बाबतीमध्ये मल्टी स्टेट कायद्यामध्ये एक तरतूद अशी आहे की रिफंडचा अर्ज आल्यानंतर त्याला पिरियड जो दिलाय तो 3 महिन्याचा दिलेला आहे. द मेंबर वेन अप्लायज फॉर अ रिफंड, the multi-state bank has to wait for 3 months and then has to process the refund or approve the refund. त्याचा ऍडव्हान्टेज रिझर्व्ह बँकेचं नॉन इन्स्ट्रक्शनचा ऍडव्हान्टेज करून आम्ही आता सध्या मेंबर्स लोकांना उत्तर देतो. हे अजूनही आमच्याकडे बाहेर फुटलेलं नाहीये, म्हणजे बाहेर मेंबर्सना कोणाला माहिती नाहीये. पण हे कसे लोन असतात, एकदा लोन पसरले की ही बँक रिफंड देत नाहीये की ते आटोक्यात आणणं प्रचंड अवघड होईल. सो दिस इज अ टिपिकल डायसी सिच्युएशन. व्हॉट शेखर देसाई इज सेइंग इज ऍब्सोल्युटली करेक्ट. रिझर्व्ह बँक सांगत नाही आपण विचारायला जाऊ नये, पण आपल्यापैकीच एका बँकेने जर विचारलं आणि अवसंघात करून घेतला असा त्याचा अर्थ मला लागतो. म्हणजे प्रॉबेबली नॉर्थ केंद्राने त्यांना जर का विचारलं नसतं ना, तर विषय झाला नसता, आपण मोठं कोणी गेलो नव्हतो. पण देन आय ऑल्सो हॅड टू टेक अ कॉल इंडिव्हिज्युअली ॲज अ बँक की आय रोट टू रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, दिस इज अ स्टोरी अँड नाव वी आर स्टॉप. आणि रिझर्व्ह बँकेकडे आता उत्तर द्यायला तुमच्याकडे माणसं नाही. युबीडी व्हर्च्युअली खलास झालेले आणि ते डॉस कडे सरळ गेले आणि डॉस कडे प्रचंड डॉलर आहे. some Dayal or somebody CGM in DOS who is looking after all these issues. Accessibleच नाहीये. म्हणजे आपली आता अडचण ती आहे की nobody in Reserve Bank of India is accessible. आणि आता ज्या वेळेला रिझर्व्ह बँकेचे जे सेकंड रनचे ऑफिसर्स आहेत त्यांच्याशी ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला ते पुन्हा कुंपणावरची उत्तर देतात, तुम्ही करू नका रिफंड, दॅट इज सेफर. दे डोंट रिअलाइज माय ग्राउंड रियालिटी. व्हॉट इज माय ग्राउंड रियालिटी? मला इथे मेंबरला फेस करायचे, त्यांना सांगायला जाते का की देऊ नका रिफंड. It is easy for them, don't give. For me, how to tackle the pressure that is building up from members? That's the issue. हॅलो. हा सर. हा बोलू का मी? बोला ना, बोला. म्हणजे आपण हा रिफंड बद्दल बोललो. हा. आपण आता असं गृहीत धरलंय की हा जो सेक्शन आलाय त्याच्याप्रमाणे रिझर्व्ह बँक प्रायर अप्रुव्हल इज नेसेसरी. म्हणजे त्यांनी इन्स्ट्रक्शन गाईडलाईन्स काहीच दिलेलं नाहीये, त्यामुळे आता करता येत नाही असं आपलं म्हणणं आहे, म्हणजे इंटरप्रिटेशन आहे. बरोबर. पण त्याच सेक्शन मध्ये इश्युइंग ऑफ कॅपिटलचा पण प्रोव्हिजन आहे आणि त्याला पण रिझर्व्ह बँकेची परमिशन लागणार आहे. एक्झॅक्टली. आर वी गोइंग टू स्टॉप इश्युइंग शेअर्स ऑल्सो? नाही, तुमचा मुद्दा अगदी बरोबर दिसतोय मला की वी कॅनॉट स्टॉप इश्यूइंग ऑफ शेअर्स. कारण एका ठिकाणी आपण व्हायोलेशन करणार, दुसरीकडे नाही, असं का करायचं मग? आणि इफ ॲट ऑल दाते साहेबांचं बरोबर आहे, बिकॉज इफ ॲट ऑल वी आर गोइंग टू स्टॉप इश्युइंग ऑफ शेअर्स देन वी हॅव टू स्टॉप लेंडिंग बिझनेस इफ न्यू बॉरोवर इज देअर. So this is a new point that is being raised. Probably all the major banks have not considered this. But for me also this is a different perspective. दाते साहेब जे म्हणतायत ना ते पूर्णपणे डिफरंट पर्स्पेक्टिव्ह येत आहे. म्हणजे what I believe is that it is precisely for this reason we need to interact. किंवा मला इश्यू पण थांबवायचा आहे का? इश्यू थांबवला तर बेसिकली आरबीआयच्या गाईडलाईन्स ते लिंकेजच्या बाबतीतले आहेतच ना की 2.5% आणि 5%.
इफ आय हॅव टू लेंड आय हॅव टू टेक दॅट लिंकेज. मग तो इश्युअन्स पण थांबवायचा का, असा त्याचा जो प्रश्न आहे तो व्हॅलिड आहे एकदम. आणि पण त्याच अँगलने तुम्ही मगाशी खिरवडे सर साहेब म्हणालात ना की आरबीआय मध्ये ती आता मशिनरीज नाहीये, तर हा. त्यांनी स्टिरियोटाईप आन्सर पहिलं देऊन टाकलं. टू से नो इज व्हेरी इझी, म्हणून Yeah, त्यांनी absolutely. सांगून टाकलं की तुम्ही करू नका. पण ऍब्सोल्युटली. हा इश्यू तेव्हा त्यांच्या लक्षात आणून देऊ आपण, ते पत्रानेच करायला लागेल आणि ते नुसतं तोंडी बोलून काय उपयोग नाही. बरोबर. ह्या क्लॉजचा असा अर्थ जर घेतला की आरबीआयच्या परमिशन शिवाय शेअर्सच्या संदर्भात काहीच करायचं नाही, तर मग आम्ही लेंडिंग कसं करायचं आता? ऍब्सोल्युटली करेक्ट. किंवा त्यांच्या कदाचित ती चूक लक्षात येईल की आपण आता हे जे काय स्टेटस आता आहे ते तसंच ठेवूया, आणि जेव्हा केव्हा त्यांच्या गाईडलाईन्स येतील तेव्हा ते इम्प्लिमेंट होईल. नाही दादासाहेब, व्हॉट आय देअरफॉर इंटरप्रिट इट अदरवाइज, की राज्यसभेमध्ये ज्यावेळेला बिल डिस्कशनला येईल ना, मी तुम्हाला परवा एक आर्टिकल पाठवलं तुम्ही, मला काय वाटतंय ते. तर त्याच्यामध्ये मी आहे ना 12.3 मी इंट्रोड्यूस करा असं म्हटलं करायला सांगितलंय. तर मला असं वाटतं की ते 12.3 जर का आपण इंट्रोड्यूस केलं तर हा आपला प्रश्नच सुटेल, इश्यूचा आपण आणि रिफंडचा पण. तुम्ही एकदा बघा परत एकदा, म्हणजे आपण सगळ्यांनी, आय डू नॉट नो, मेनी ऑफ अस मे नॉट हॅव सीन दॅट. वी विल शेअर दॅट आर्टिकल विथ एव्हरीवन पॉसिबली इन ऑर्डर टू एन्श्योर दॅट वी शुड बी ऑन द सेम पेज. आणि ती जी मॉडिफिकेशन आहे, ती मॉडिफिकेशन आपण जर का राज्यसभेमध्ये सक्सेसफुली मूव्ह करू शकलो तर त्याच्यामध्ये दोन ज्या डेव्हलपमेंट मला दिसतात त्याही मी सांगतो की त्या अमेंडमेंट मध्ये तुम्हाला अजून काही वेगळं वाटत असेल तर ते सुचवा. दिस इज पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 इज तेलंगणामधले 3 खासदार आहेत की जे राज्यसभेमध्ये हे मूव्ह करतायत, ही जी आपण अमेंडमेंट दिली ती. आता तेलंगणामधले जे खासदार आहेत ते आपले उमेश असावा आयबीए वरती जे मेंबर आहेत त्यांच्या थ्रू ते मूव्ह करतायत. कारण माझं उमेशजींची काल बोलणं झालं या विषयावरती, तर त्यांचं म्हणणं असं होतं की आपण मॅक्झिमम खासदारांना हे मूव्ह करायला लावलं पाहिजे. इफ द रुलिंग गव्हर्नमेंट इज नॉट इन अ पोझिशन टू अंडरस्टँड द प्रॅक्टिकल डिफिकल्टीज, लार्जर द नंबर ऑफ एमपीज रेझिंग दिस इश्यू. म्हणजे माझी पहिली रिक्वेस्ट अशी होती की हे जे बिल आता लोकसभेत इंट्रोड्यूस केलंय हे तुम्ही स्टँडिंग कमिटीकडे रेफर करा, आणि स्टँडिंग कमिटीकडे रेफर करताना तुम्ही ज्या स्टेट लेवलच्या फेडरेशन्स आहेत किंवा नॅफकब आहे यांच्याशी डिस्कस करून त्याच्या प्रोव्हिजन फायनल करा, वॉज माय फर्स्ट आर्ग्युमेंट. बट दॅट हॅज नॉट हॅपन्ड इन लोकसभा. व्हॉट मेजॉरिटी कॅन डू इज दिस, मेजॉरिटीनी ते व्हॉइस वोटनी ते बिल लोकसभेमध्ये काल संध्याकाळी पास झालं. नाव इट विल गो टू राज्यसभा. ऍटलीस्ट ऍट राज्यसभा आपण 5-6 खासदार हा विषय मूव्ह करतील असा विषय आपण आता करण्याचा, म्हणजे मी जे केलंय ते सांगतोय. याच्या व्यतिरिक्त तुमच्या संपर्कातले कोणी खासदार असतील जे हे मूव्ह करू शकत असतील राज्यसभेमध्ये, तर मॅक्झिमम लोकांनी जर का ते मूव्ह केलं तर त्याचा परिणाम आपल्याला साधता येईल असं मला वाटतंय. कारण एकदा बिल जर का ते आहे त्या स्टेटमध्ये पास झालं ना तर रिझर्व्ह बँकेने डायरेक्शन काढलं, जे शेखर देसाई म्हणतात ते रिझर्व्ह बँक हॅज गॉट पॉवर्स टू इश्यू गाईडलाईन्स ऑन दॅट. पण आता ते गाईडलाईन्स इश्यू करताना रिझर्व्ह बँक त्याला कसे छेद दिले याचा अंदाज येत नाही. म्हणजे पॉसिबली काय म्हणू शकते, म्हणजे ऍज अ कॉर्पोरेटिव्ह बँकर मला काय दिसतंय की तुमचा सीआरआर जर का 9% खाली येणार असेल तर तुम्ही रिफंड थांबवा. कुड बी अ लॉजिकल आर्ग्युमेंट ऑन दी रिफंड कॉन्ट्रॅक्ट. जुनं स्टेट लॉ मध्ये प्रोव्हिजन तुम्हाला काय म्हणते, प्रिव्हियस इयर्सच्या 10% ऑफ इक्विटी यू कॅन रिफंड. सो वी आर स्टील फॉलोइंग दॅट. Despite being multi-state for the last 3 years, I have been refunding with that 10% formula. Nobody objected because nobody thought that multi-state does not have this provision of 10%. Multi-state has only provision of transfer. It doesn't have provision of refund. I have already violated the law. But then since nobody has asked me question, bygones are bygones असं जे म्हणतो ना, त्या परिस्थितीमध्ये मी स्वतः आता आहे. खिरवाडकर साहेब, माझ्या मते रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईन्स खाली किंवा अंडर डायरेक्शन्स इव्हन प्रायव्हेट सेक्टर बँक्स अँड पब्लिक सेक्टर बँक्स पण येतात. आणि वेर एव्हर शेअर्स आर लिस्टेड they don't really need to obtain RBI permission because those shares are not really reduced from share capital but they are traded on stock exchange. Right. As far as माझ्या मते even Reserve Bank will have to take a view ki wherever the required CIR is maintained त्यांना पूर्वीच्या ज्या लिमिट्स आहेत 10% of earlier share capital and even after reduction of that जर करार
फेवरेबल राहत असेल तर ती परमिशन ऑटोमॅटिकली द्यावी लागेल. आणि समजा मला असं वाटतं म्हणजे हे जसं आपण बिलचे अमेंडमेंट सजेस्ट करतोय त्याप्रमाणे पहिला ऑर्डिनन्स तर आता ऑलरेडी आलेला आहे विच इज इन एक्झिस्ट. सो withdrawn ना. so we can challenge that in court, ma'am, so that if stay is obtained, that then earlier provision of refund as well as the issue of shares will continue till that final decision is taken by court. बरोबर. हा एक माझा व्ह्यू आहे. नाही, Just your view for- is correct. Your view is correct. पण ते मुद्दा असा येतो की समजा all banks have certain political inclinations. My bank has a political inclination. Yeah, that is the best way. That is the best way. But another way here will be this. Yeah. दाते साहेब बोलतायत का काय? कारण त्यांचा इथे जे तुम्हाला जे पाठवलंय ते दाते साहेबांना आणि संत साहेबांना मी 100% पाठवलंय आणि मला असं वाटतं मी प्रशांतला पण पाठवलंय. आय डू नॉट नो वेदर ही हॅज रेड इट. Khirwadkar, can I say something? प्लीज. हा बोला. See, refund of share, normally it comes when the account is getting closed. Before that, nobody comes. So long as once the account is closed, people will come for refund, बरोबर. isn't it? But that the process or the at what interval it comes, it is very, it is not that fast it is coming. It takes its own time, and amount of share is negligible, absolutely negligible. See, long-term loans are there, CCOD it is there. Everybody, we are giving the shares. The loans are 7 years and 10 years and 15 years, and CCOD it is continued. So share refund, what we are talking is, they are coming, no doubt they are coming. But to what extent it is very negligible. Secondly, if my CRAR is above 12%, so what is wrong if I refund the shares? Those guidelines will have to be Because you are saying 9%, I am at 12%. So what is wrong if it is refunded? I think Reserve Bank has to take a view on this. Then sir, those guidelines will have to be issued. Not a problem. It is the provisions in BR Act which are prohibiting the smooth refund. That's the issue. See, almost all the banks which are currently present here have a very healthy CRAR. So for them, refunding share may not be an issue. Issue कुठे येतोय साहेब आता ते अमेंडमेंट जी आणली आहे त्या अमेंडमेंटचं इंटरप्रिटेशन अशा पद्धतीने होत आहे. शेखर, please. Sir, one side you are saying don't give refund, other side you can go to the public. No, I am not saying don't give. I am only saying that the amendment is restricting it. That's the only issue. संत साहेब एक लक्षात घ्या, खिरवाडकरनी सांगितलं तसं नॉर्थ कॅनराचा CRAR देखील मोर दॅन 12 आहे, मोर दॅन जवळजवळ 14-15 आहे. They are in a pretty comfortable position, but now if they are informed, then they can inform to everybody, na, whosoever will apply. See, that is their you can say a decision, policy decision as on today. But see, if you stop refunding, then it is going to be problematic. Even they will start, depositors will start withdrawing deposit because it is as good as no confidence in the bank. See, that's why I am telling why you. You are not defending? That's why I am saying, संत साहेब, that's why I am saying, काय ज्या वेळेला कुठचाही रूल हा समजा 1000 लोकांसाठी केलेला असेल आणि त्याच्यातले 500 लोकांच्या वरती तोडत असतील तर तो रूल इटसेल्फ इज इलिगल. कळलं की नाही? जो रूल करणार आहे त्याला विचार करायला लागेल, अरे हा रूलच चुकीचा आहे. I think through federation we'll have to write to the Reserve Bank again. We'll take up the matter with the federation and association. Let the federation also write. संत साहेब त्याची मधली डेव्हलपमेंट सांगतो. फेडरेशननी ऑलरेडी रिझर्व्ह बँकेला रिप्रेझेंट केलाय हा विषय. ठीक आहे. त्या डिस्कशन मध्ये मी पण होतो अनास्कर साहेबांबरोबर. त्यामुळे ते ऑलरेडी रिझर्व्ह बँकेला रिप्रेझेंट केलंय, पण आपल्याला तिथे आता वाली कोण नाहीये, त्यामुळे ते तिथे भिजत घोंगडं पडलंय. एक्झॅक्टली. Almost 2 weeks ago, this representation was written by Federation, but there is no response as of yet. Because at this time we are going to ask them, what do I do? They'll say, follow the rules, don't refund. नाही, आता गंमत तुम्हाला मी सांगतो अशी, NAFCB आपली अपेक्स इन्स्टिट्यूशन आहे. NAFCB is an apex institution protecting our interest. I have a written evidence, written communication from NAFCB telling me
that you should stop refund of share capital. What you are telling? Yes, I'll share it on WhatsApp because some bank has shared that with me in confidence. So NAFCAP has taken a position not to refund. ही जर का अपेक्स लेवलची इन्स्टिट्यूशन अशी जर का पोझिशन घेत असेल तर याचा अर्थ असा नाफकप म्हणते की रिझर्व्ह बँक जे म्हणते रिफंड करू नका ते बरोबर आहे असा त्याचा अर्थ होतो. इथे काय झालं अनास्करांच्या मदतीने आम्ही महाराष्ट्र फेडरेशननी रिझर्व्ह बँकेला सांगितलं की हे रिफंड चालूच ठेवायला पाहिजे तुम्हाला तुम्ही गाईडलाईन्स काढा. चिंता तिथे शेखर दॅट इज वेअर द एरिया ऑफ वरी इज. Our apex bodies are talking something which is not in consonance with the ground realities, and then you are allowing refund, I am not allowing refund. 1,500 banks, of which 500 are not allowing refund, and 1,000 banks are allowing refund. This contradiction can create lot of issues. Here I want to make one point. Yeah. की आम्ही असं केलं तर चालू शकेल का की आपण ट्रान्सफर जर केले शेअर्स नवीन जे माझे लोन घेणारे बॉरोवर्स आहेत त्या बॉरोवर्सना नाहीतरी कॉन्ट्रीब्युट करायचं होते शेअर कॅपिटल पण माझ्याकडे जे एक्झिस्टिंग आता त्यांनी विड्रॉल साठी जे डिमांड केलेली आहे ती मी रिफंड करू शकत नाही त्याच्याऐवजी मी त्यांच्या नावाने ट्रान्सफर केलं माय शेअर कॅपिटल इज नॉट गेटिंग रिड्यूस and it is not amounted to refund. Is it amounted to refund? As you rightly said, transfer is a perfect process, but transfer process is perfect as far as the multi-state is concerned. I'm not sure about the state law. State law also permits transfer. You can have a queue system and ensure that your equity share capital doesn't get reduced. नवीन सबस्क्रायबरला जुना ज्याला रिटायर करायचं त्याचा शेअर त्याला द्यायचं इज अ परफेक्ट वे विदिन इवन द रिवाइज प्रोव्हिजन्स. Yes. So पण मुद्दा असा आहे I do not know about your bank story, but the story is in last couple of years, for example, I'm talking of my example. I wanted to have a particular level of CRAR and we mobilized share capital of 15 crores. Yeah. मग काय झालं मी माझ्या मित्र मैत्रिणी सगळ्यांना सांगितलं तू ठेव रे 2 लाख तू ठेव रे 5 लाख तू ठेव रे 10 लाख. No linkage is there. There is no linkage. They were enticed because of the 12% dividend and they invested. Yes. Now माझी आता परिस्थिती मार खाण्याचीच निर्माण झालेली आहे कारण मी आता डिव्हिडंड देणार नाही आणि मी आता रिफंड करणार नाही. This may not be the story with all the banks. बरोबर आहे. Yes. This is not the story with all the banks, but with my bank and many other banks, to maintain a CRAR level, when you are hit by a huge level of NPA and provisioning norms, तुम्हाला CRAR मेंटेन करण्याकरता तुम्ही कॅपिटल मोबिलाइज करता ऑन द बेसिस ऑफ ट्रस्ट यू मोबिलाइज दॅट. माझा टिपिकल प्रॉब्लेम वेगळा आहे तो सगळ्या बँकांचा असेल असं माझं म्हणणं नाहीये. पण म्हणजे मला आता क्लू जो सगळ्या चर्चेमध्ये दिसतो तो दाते साहेबांनी मांडलेला क्लू एक बरोबर आहे. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये मला जो दिसतो तो असा की एखाद्या बँकेने त्यांना प्रश्न विचारला आणि रिझर्व्ह बँकेने उत्तर दिलं तेही तुम्हाला नाकारता येत नाहीये. आणि सर्वात वाईट तुमची जी अपेक्स बॉडी आहे तिने सांगितलं की तुम्ही रिफंड करू नका त्यामुळे तुमची सगळी जी सुरक्षा कवच आहेत ना ती जाताना दिसत. शेखर देसाई दॅट्स व्हॉट बॉदर्स मी मोर. बरोबर. And I mean, in confidence, I can share you the NAFCAP's letter as well. Agreed. दुसरी गोष्ट अशी What you आहे say is की absolutely true. दुसरी गोष्ट अशी आहे की जे डेथ क्लेम्स आहेत मेंबर्सचे ते पण आपल्याला रिफंड करता येणार नाहीत ना सेटल करता येणार नाहीत ना. Legal heirs are not willing to take those shares. ते ट्रान्समिशन करायला लागतील. ते ट्रान्सफरच्या ऐवजी ट्रान्समिशन होईल ना त्याचं. Yeah, very true. काय आहे तुम्ही म्हणताय ते ठीक आहे पण शेवटी आता किरवडकर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ज्या बँकांकडे रिफंड हा नवीन ऍप्लिकेशन पेक्षा जास्त आहे आणि आताच्या COVID-19 नंतरच्या सिच्युएशन मध्ये दॅट कॅन बी द रियालिटी फॉर एव्हरी बँक. तिथे तुम्ही हाऊ यू आर गोइंग टू ऍडजस्ट ना तुम्हाला देणं भाग आहे. देणं भाग आहे. एक्झॅक्टली दॅट्स व्हॉट आय एम सेइंग की डेथ क्लेम जे आहेत ना दॅट यू कॅनॉट कीप पेंडिंग ना. आणि आता ते संत साहेब जे म्हणत होते ना तो फ्लो सगळा रिव्हर्स झालाय. म्हणजे रिफंड इज मोर दॅन द सबसिडी बिकॉज लेंडिंग हॅज गॉट डाऊन. लेंडिंग इज नॉट देअर. खरं काही एक्सेप्शन्स आहे बँकेमध्ये यू नॉट बिलीव्ह बट आमच्याकडे बऱ्यापैकी डिस्बर्समेंट होत आहेत इव्हन ड्युरिंग कोविड पिरियड 2-3 महिन्यामध्ये बिकॉज ऑफ आवर अग्रेसिव्ह मार्केटिंग मार्केटिंग हे सगळं आहे. मला असं वाटतं की या विषयावरती आपण एक कन्क्लुजन करूया. आता जो दाते साहेबांनी जो मुद्दा मांडला ना तो मुद्दा आणि आपण आता जी मुवमेंट दिली ती पाहिजे मी सगळ्यांना शेअर करतो. आपण
त्या राज्यसभेमध्ये तो मुद्दा उचलून धरू. दुसरं, रिझर्व्ह बँकेला एक जॉईंट रिप्रेझेंटेशन द्यायचं. मी शेखर देसाईंची एक 8-10 दिवसापूर्वी बोललो होतो हा विषय. येस There can be a joint representation by 10-20 banks. What federation is doing, let the federation do whatever it has to do. But then individually, all 10-12 banks joining a representation and then submitting it will raise different concerns. Yeah, it will have its own weightage. Yeah, it will have its own weightage. So what I can do is that I am in the process of drafting this representation. I'll share it with all the joinees who are here today. And what we can do is that we can collectively sign this and send this off to Reserve Bank of India. And then we'll wait what happens. तोपर्यंत ही डायसी सिच्युएशन जी आहे ना ती तशी राहणारच आहे. म्हणजे ठाम छाती ठोक उत्तर याच्यामध्ये काही सुचत नाही. दिस इज माय व्ह्यू. सर मला एक विचारायचं आहे. बोला. हा सर, याच्यामध्ये अजून एक, मला आता हा रुटीन झाला विषय, पण डिसीज क्लेम जर समजा असेल तर कॅन बी रिफंड? तो ट्रान्समिशनचा विषय येतो नाही का? शेखर देसाई आता म्हणाले नाही का, यू कॅनॉट रिफंड. रिफंड वरती प्रोहिबिशन आहे म्हटल्यानंतर यू कॅनॉट रिफंड ना. पण ट्रान्समिशन तुम्हाला करता येईल, ट्रान्सफर करता येईल. म्हणजे जो डिसीज आहे तर त्या डिसीजचे जे लिगल एअर्स आहेत त्यांच्या नावाने शेअर ट्रान्सफर करता येईल, परंतु रिफंड नाही करता येणार. बिकॉज इट शुड नॉट रिड्यूस युअर इक्विटी शेअर कॅपिटल. दॅट्स द आयडिया. ओके, करेक्ट मी शेखर, इफ आय एम रॉंग? Oh, barabar. You are absolutely right, sir. And thereafter, that transfer for whatever legal done to the legal heir, you will be able to transfer again from that legal heir to somebody else after completion of 1 year or whatever period is there as per bylaw. Correct. So practically he will not get a refund for at least 1 year. Absolutely correct. मला वाटतं खिरवाडकर साहेब, मला वाटतं तुम्ही जे ड्राफ्ट करणार आहात ना, हा, तर त्याच्यामध्ये आपल्याला ते टायर 2 साठी जर घेता येतं ना आपल्याला, नाही त्याच्यामध्ये देसाई आपले बोला ना. कॅपिटल वाढू शकतात ना. ड्राफ्ट करणारा त्याच्यामध्ये तुम्ही NKGSB ला त्यांनी नाही म्हटलेलं हे आणूच नका. आणि आपण नाही ऐका आपण थोडक्यात आपण 10% प्रमाणे हे देतोय. तुम्ही ज्या वेळेला इश्यू, लिस्टिंग आणि बाकी सगळी प्रोसिजर आणाल आणि आम्ही शेअर लिस्ट करू त्यावेळेला वी विल फॉलो ऑल दीज गाईडलाईन्स. टिल देन इट इज इन्फॉर्मेशन टू यू. so that at least they will have to take any coercive action if at all they want to. But Shekhar, as you rightly said, I'll share that draft with all these banks. Okay, sir. And they can add less or comment or suggest anything. दादा साहेब बरोबर आहे ना? हा बरोबर आहे, पण त्यामध्ये माझी एक अजून एक सजेशन होती. बोला ना सर. नॅफकबनी ज्या बँकेला उत्तर दिलंय, म्हणजे यू नीड नॉट डिस्क्लोज दी नेम, पण नॅफकबला पण हा प्रश्न विचारायला पाहिजे की जर हा सेक्शन ही प्रोव्हिजन देतो आणि त्याच्या इंटरप्रिटेशन मध्ये तुम्ही सांगता तुम्ही रिफंड करू शकत नाही, तर आम्ही शेअर्स इश्यू कसे करू शकणार? मी जरा थोडस वाह्यात बोलू का? वाह्यात आपलं there is a close group. Wyatt in the sense they are not picking up phones. NAFCAP chairman से लेकर के they are not picking up our phones because I know that they know that I'm going to ask them bothersome questions. नाही, पण लेट अस गो ऑन रेकॉर्ड बाय सेइंग. आणि हे रेकॉर्ड वरती पाठवलं त्यांना. I have sent it on record. आपण म्हणजे तुम्ही म्हणताय तसं आपण एक पुन्हा एक त्यांना पत्र देऊ. म्हणजे आणि अजून एक करता येईल. म्हणजे मगाशी तुम्ही उल्लेख केलात की म्हणजे आपण कुठली प्रत्येक बँक कुठल्या ना कुठल्या तरी पॉलिटिकल पार्टीची इनडायरेक्टली डायरेक्टली ऍफिलिएटेड असते. ते लक्षात घेऊन आपण एक सीईओ म्हणून असा डिसिजन जर घेतला की जर आपण रिफंड करू शकत नाही तर आपण इश्यू पण करू शकत नाही, वी हॅव टू स्टॉप लेंडिंग. बरोबर. तर बोर्डावर पण प्रेशर येईल ना. नाही आता म्हणजे ऍज फार एज माय बँक इज कन्सर्न, बोर्ड पूर्णपणे आपण जे काही चर्चा करतोय किंवा मी जे सांगतोय ना त्याच्याशी सिंक मध्ये आहे. आय एम नॉट अवेअर ऑफ दी पोझिशन ऑफ अदर बँक्स, पण इथे ज्या बँका आल्यात ना त्या सगळ्या सीईओ स्ट्रॉंग बँक आहेत, कारण सीईओ त्या बोर्डाला मिसगाईड करत नाही, त्यामुळे बोर्ड त्यांचं ऐकतं. नाही, पण हा मुद्दा जो आहे की नाही, यू कॅनॉट इश्यू शेअर ॲज वेल. नाही, पण ते कसं आहे माहिती का, तुम्ही हा पॉलिटिकली मुद्दा उचलाल ठीक आहे, मी माझं लेंडिंग थांबवणार आहे का? आय कंटिन्यू टू डू दॅट. कारण शेवटी असं आहे ना की मला कोविड मध्ये रिझर्व्ह मग देसाई म्हणतो तसं आपण हे रिफंड पण चालू ठेवायला पाहिजे. वी कॅनॉट हॅव ओनली वन. दाते साहेब, आय अग्री विथ दॅट,
म्हणजे मला उलट म्हणायचं असं की वी कॅन टेक अ डिसिजन दॅट वी कंटिन्यू द रिफंड टिल द क्लॅरिटी इज ऑब्टेन. एक्झॅक्टली. दॅट कॉल वी कॅन टेक. म्हणजे व्हॉट आय कॅन डू फॉर मी, आय कॅन स्टार्ट रिफंडिंग. हा, मला तर वाटतं तुम्ही स्टार्ट करा. फक्त आपण हे रिप्रेझेंटेशन देणार त्याच्यावरती NKGSB ची सही घेऊया नको. बिकॉज दे ऑलरेडी बीन इन्फॉर्म. बाकी सगळ्यांच्या सह्या घेऊन पाठवून देऊ. नाही ह्याच्यामध्ये कसं झालं माहिती का, आज आता सुनील साठे नाहीये आणि अजित वेणुगोपाल दोघंही नाहीये किंवा काकतकर नाहीये, पण 3 of them have endorsed की तुम्ही जे ठरवाल ते आम्हाला मान्य आहे. म्हणजे the 3 big banks, पुणे जनता, ठाणे जनता and शामराव, all the 3 have agreed as to what we discuss here, they will endorse it. म्हणजे आपण जे काही रिप्रेझेंटेशन म्हणतो ना, they will sign off. इथपर्यंत मी तो विषय आता करून ठेवलेला आहे. मला असं वाटतं की आपण सर्वांनी शेअर इश्यू करूया, लेंडिंग करूया, रिफंडही करूया. See, because when 9 out of 10 or say even 7 out of 10, if they are really defaulting, even the regulator will have to think that what is my regulation? Is it really correct or wrong? Correct. So we continue with refund also. Yeah, let us breach it because that is our survival. So let us survive by breaching. No problem. बरोबर. आणि आपल्या रिप्रेझेंटेशन मध्ये तसं घालता आलं तर बघा की स्पिरिट और पर्पज बिहाइंड दिस अमेंडमेंट is not to stop business of the cooperative bank. That is stated purpose by government also. But with this amendment आम्हाला lending थांबवायला लागेल, refund ही थांबवायला लागेल. So it is going to stop our business at totally. तर ते लक्षात घेऊन this may not be the intention, त्यामुळे आम्ही चालू ठेवतोय. नाही करेक्ट आहे दाते साहेब, तुम्ही एकदम नवीन त्याच्यावरती प्रकाश टाकलाय. तो इन्कॉर्पोरेट करून आपण तो ड्राफ्ट मी शेअर करतो आणि देन विल सबमिट. Yes sir. नाही का? Yes sir. संत साहेब ओके का? हॅलो, तुम्ही ड्राफ्ट लवकरात लवकर द्या. जे राज्यसभेमधले खासदार आहेत ते आमच्या इथे सांगली, कोल्हापूर जवळ आहेत, तर मी पण त्यांना पोहोचवेल ना तो ड्राफ्ट. प्लीज करतो, ते ड्राफ्ट करतो. I have 2-3 points to ask. शक्यतो मराठीमध्ये केला तर त्यांना तो वाचायला आणि समजायला सोपा जाईल. दिल्लीत मराठी नाही ना चालणार प्रशांत. दिल्लीत तुम्हाला इंग्रजी किंवा नाही, हिंदी नाही, चालेल. त्यांना विषय समजण्यासाठी म्हणून. हा नाही ठीक आहे, ते तुला पण समजवता येईल ना त्यांना, काय प्रॉब्लेम आहे. आता माझी त्यांची भेट होणार नाही ना, मी त्यांना. बर ठीक आहे. कारण हे सगळे आता दिल्लीमध्ये आहेत. बर ठीक आहे. ओके संत साहेब बोला. There are 2-3 points which I want clarification. Yeah. That you people all of you have done FITL. You have already done. Yeah. As of August, you have done all, right? Yeah. But it is on the process is on till December. I am not done. Selective basis or across the board? I am not done FITL. It is selective basis or across the board? Not across the board, based on the condition of the borrower. If the account is in order already, why require? It doesn't require. So wherever it is, the account is like out of order. There only we'll do it, right? Right, sir. That is one. 2, 6. Let first question first. Right now you are talking about FITL. I am not done FITL. No, it's okay. I will tell you the 2 reasons. One reason is FITL. Right now, Reserve Bank of India's guidelines are very clear that unless and until you make a cash recovery, you will not be able to book the interest on FITL. As far as the Reserve Bank of India has given the due date of FITL to be repaid will be March 2021. So account will become overdue in June and then account will become NPA. As far as recovery is concerned, if recovery is not there of that FITL till March, you may not, there is doubt, you may not be able to book it as an income. So what I have done in my bank, I have not granted FITL to any individual. I have increased his limit because Reserve Bank of India has given the permission that wherever you feel that borrower requires the additional working capital, either by way of reducing the margin or say increasing the basis and also looking at his business, you can consider it. And that is why I am, as far as till you can say November to December, when a final decision about every account will be taken, till then I am increasing by way of ad hoc limit to the extent of interest
which is already debited in the account, because there are credits thereafter. So I can take a stand tomorrow that I am going to book it as an income because I am increasing the limit and my interest is already recovered. If I do it in FITL, I will not get that chance. That is what my approach is, and I have done it in my bank. I slightly disagree with Shekhar. Hello. I think whatever Reserve Bank given you the facility, you should go, but you do it on selective basis rather than doing across the board. See, wherever it is possible. That is done, but that is not done by way of FITL. That's what I want to tell you. Wherever it is possible that you can record that money, what is wrong? This, we give ad hoc limits to many people. This is as good as giving ad hoc, and repayment of which will be on or before 31st March 2021. So I don't think there is wherever there are no turnover or cash accruals are not there, or you are not account is not satisfactorily conducted. So there it is okay, you don't give. But wherever it is required, wherever it is possible, and you are confident that yes, money can come. So what is wrong in giving FITL? It is nothing wrong. Santosh, nothing wrong in that. Just understand what Shekhar Desai has done. He has adopted an orthodox method. Nothing wrong in that. What Shekhar Desai has done is an absolutely orthodox method. But what I find is this: if you don't do FITL, you lose the control over the other issues. Maybe there is a control, but having an FITL, you can recognize only if you recover in cash. FITL can be counted as towards profit provided to the extent of recoveries that you make. Having FITL enables you to have a separate GL head which can attract your attention. This is the quantum of my FITL and I have to recover before 31st of March at controlling office level, not at the branch level. Other than that, what Shekhar Desai has said is absolutely practically correct within the pressings of the Reserve Bank of India guidelines, and it is doable. No issues on that. Probably what Shekhar Desai has done has tweaked the restructuring guidelines to suit his advantage. Not many banks have done it. But we consciously avoided that only from the control point of view. And secondly, what has happened, when I am going to grant additional limit to the extent of quantum of interest for a working capital limit, any additional limit will require some documentation. Same documentation we have mapped for FITL. That's all. That's the only difference. Sir. What I am going to do, again, I may tell you. See, every account needs to be reviewed, and that every CC or OD account will have to review before 31st of December to take a decision either about resettlement or additional limits or anything. So till December, I will see that whosoever are in a position to repay and they are good, I will not increase their limit. I'm telling you practical. If anywhere where there is not possible, I'm going to increase the limit by relaxing the margin, because RBI says very clearly that you are allowed to relax the margin. See, I'm really doubtful about few accounts where they may not be in a position to really have the cash accruals and a business up and running. So when they will be in a position, if my limit is there, increased to that extent, it will have two advantages. One, my advances will increase. Another, my income will be booked. And third, anyway, he is not repaying at this juncture. He needs time. That time will automatically given by keeping that account as a standard and performing asset. Because anyway, I'm going to review that account, and before December it will take place. So I'm contacting each and every borrower till November to December. I have really kept a window where I will decide, भाई इसको देना है नहीं देना है, इसको नहीं देना है नहीं देना है, चलो रिकवर करो, उसका लिमिट उतना ही रखो, कम करो, ज्यादा करो, जो कुछ है. Who is really in a better position, because even liquidity is required even for good accounts. So they also need that funding. It should be that is what I am going to do. Are you relying on the provisional or what documents you are relying upon? Financials, nobody is giving now audited statement. So you have to rely on provisional balance sheet and P&L. Under basis, you have to give ad hoc or whatever you want to increase the limit. Secondly, you have to create a mortgage also. Extension of mortgage also you have to do it. Extension of mortgage also you have to do it, which enters some expenditure for the borrower. For your information. Hello.
Hello. Hello, Shekhar. Shekhar, are you No. responding to his question? No, I could not I understand his have one question. question. परत विचार ना जरा, परत विचार ना. मी काय म्हणत I have होतो one की तुम्ही question. जो हा आता बोला, म्हणालात रिपीट करा. नाही, एका वेळेला एकच का कन्फ्युज होतोय कोणतरी माझा एका प्रश्न माझा प्रश्न असा आहे, बोला. शेखर साहेब तुम्ही म्हणालात की आम्ही लिमिट इन्क्रीज करून देतो आणि हा. किंवा आम्ही अडॉप्ट पण देतो, पण आम्ही FITL देत नाही. माझा प्रश्न हा. असा आहे की यू डू दिस ऑन द बेसिस ऑफ ऑडिटेड फायनान्शियल पेपर्स और यू डू इट ऑन प्रोफेशनल फायनान्शियल पेपर्स. हा माझा पहिला प्रश्न आहे. See, हा एक ओके. Second question is that whether you are insisting for extension of mortgage or you are not insisting for mortgage. You are only taking some other document like agreement to extension of mortgage or something like that. But See, it's a as real far as- position because it entails expenditure. See, as far as the first question is concerned, see, आत्ताच्या घटकेला I am increasing his limit only to the extent of interest because that is not due. RBI says it can be paid in March. So it can be given by way of FITL or it can be given by way of addition to CC because that is not payable right now. Number one. ठीक आहे ना. So I do not need any documentation for that. I do not need even his papers to be submitted right now. Papers will be required at a time of review. I am not giving, see, whenever ad hoc limit is given in addition to this, I'm definitely taking a mortgage. I'm definitely taking a documentation. I'm taking a call on the basis of whatever papers he is submitting, his orders, his turnover in the account, as well as whatever the provisional accounts till 29th of February, even though he has not finished March, I'm taking it on record. But in future, whenever December, at that time, even though audited accounts are not there, I will take a call on his limits on the basis of provisional accounts. And if till then, if recovery is made and he does not require any limits, I will reduce the limit. No? Okay. Even whatever, but I will be able to book the interest. Please keep it in mind. Reserve Bank of India will not allow you to book the interest from FITL account if it is not recovered till March. And when it is not due till March, borrower may not necessarily pay the installments in that account. Okay. And borrower requires liquidity. That is another thing. See, whosoever is doing business, who is having orders, why you are giving ad hoc, he needs those funds. And he needs that liquidity also. Okay. देसाई साहेब, देसाई सर, देसाई साहेब, बोला. बोलू का मी? हा बोला. अच्छा, ते तुम्ही ऍडव्हान्स जे देता ते काय पिरियड साठी देता? इंटरेस्ट 6 months. आता ऑगस्ट पर्यंत मी सप्टेंबर पर्यंत दिलेले आहेत ते. सप्टेंबर पर्यंत ऍडॉक लिमिट सप्टेंबर नाही, सॉरी, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर पर्यंत दिले because I am going to take a call in November and December. See, because the account will not become NPA again for further 3 months, na? Yes. हा म्हणजे आणि रिशेड्यूल करायचा झाला तरी अकाउंट NPA असला तरी तो PA करून आपल्याला पुढे जाता येणार आहे, सब्जेक्ट टू 5% प्रोव्हिजन वगैरे. हा, पण म्हणजे थोडक्यात ऍडॉक देताना यू कॅनॉट एक्सीड 3 months टाइम फ्रेम. No. So that will have to be observed in any case. See, Otherwise it will become NPA. लिमिट तर आहेच ना वरती. Shekhar, for your information, hello. Many big banks have already done FITL. It is a matter of information only. Some banks have selectively they have done it, and there is a FITL separate document is there. If anybody wants, I can share that document. But many banks have done FITL, and then they have given the period of repayment up to 31st March 2021. They have done very selectively wherever they feel that yes, the money is recoverable. In those cases only. This is as good as giving a temporary over limit to the customer. Absolutely. This is by way of FITL. You are saying give temporary over limit. Ad hoc. See, my point is only one here. See, in CC or OD account, there is bound to be a certain recovery, and recovery is there either of outstanding debtors or say anything. Credits will definitely match if it is more than my debits, my interest. I will be able to book it as an income, nothing else. See, as far as FITL is concerned, if you are not recovered till March,
there is a doubt whether RBI will permit it No, to be that book is as all an right. income. It will be done in selective cases only. It will be done. No, it's But okay. now, It's now okay. Even in selective cases. another question is, what interest you people are charging on FIDL? Same. Same interest where it is They're charging same. CCOD, whatever interest is there, same Yeah, interest. same, Yeah, same, yeah. Aegon. Same. Okay. You Now, can't charge more than that uh, in COVID situation. Khirwadkar, I have a question to you. Yes, sir. This 6th August circular says provisioning of 5% Yes. on restructuring. Correct. MSME. And another circular says provisioning of 10%. So that 5% 10% तर फक्त is for MSME individual ला आहे. accounts. नंतर सर 5% is for 5 MSME. टक्क्याचं प्रोव्हिजनिंग एमएसएमई ला आहे, 10% अदर दॅन एमएसएमई आहे आणि 6 ऑगस्टच्या सर्क्युलर मध्ये एमएसएमई चा काही संबंध नाही. नाही, काय संबंध? एमएसएमई चा संबंध जानेवारी मधल्या सर्क्युलरशी आहे. But 5% 5% provision you are talking is a Jan circular for MSME. 6th August circular excludes MSME if you read it correctly. Okay. So that 5% is nothing. It is not applicable. Earlier circular which was supposed to expire on 31st of December, that they have extended to 31st of March now. So the 5% provision MSME restructuring stands extended to next 31st of March. That is the only thing. Correct me if I am wrong, Shekhar. Yes, you are absolutely So right. 6th August circular is not applicable at all. Right, sir. Right. Okay. सर पुढचा विषय घेऊ का? हाँ क्या Oh, पुढचा विषय असा आहे की सुप्रीम कोर्टाने आता 27 सप्टेंबर पर्यंत दिलाय. 28 सप्टेंबर पर्यंत दिलंय बघा. सुप्रीम कोर्टाची होय. ऑर्डर आली आहे. 28 सप्टेंबर पर्यंत तुम्ही एनपीए नाही करायचा. होय. बरोबर आहे? होय. माझा प्रश्न एवढाच आहे की आम्ही आता ईएमआय चेंजची प्रोसेस केली कारण 31 ऑगस्टला मोरेटोरियम संपला. होय. चेंज ईएमआय कळवले, एसआय चेंज केल्या आणि 1 ऑक्टोबरला मार्जिनली का होईना बिकॉज ऑफ दिस 28 days additional moratorium that EMI is likely to undergo once more change. So what you are doing, I mean how you are looking at this issue? Should I say? नाही yeah please. दाते साहेबांनी काय केलं? आम्ही तर करून बसलो हे आता. See, as far as I am concerned, in case of EMIs, I have not really rescheduled the further EMI, either to increase or reduce. I have extended the time because the very first circular which was there earlier for पहला 3 महीने का 27 March. According to that, we have extended the timeline. There are few accounts which are exceeding that due date by more than 2 years, but I have kept it as it is right now. If anything is there, I would like to really adjust in last installment, provided RBI says that it should be kept in for 2 years only. I would not like to, let me complete. I would not like to change the EMIs for 2 reasons. Again, it is very difficult to really get change of standing instructions from everybody and again increase in their installment because of whether salaries will be available, they will increase, their cash flow will be available. So rather than that, it is better to keep whatever installment right now is there and continue with it. So you are walking on one more tricky area. What is the tricky area? I'll tell you. As far as the repayment program, let us take a product of housing loan. There is a restriction on the 20 period years. for which you can grant. Now suppose you have got 20 years repayment period which you can grant. Here Yes. it will be now 20 years and 6 months. The 6 months total moratorium that you have granted. But Yes. if it exceeds 20 years and 6 months, that will become violation of Reserve Bank of India's guidelines. Yes. So last installment I will let me address. finish. Shekhar, listen. Unless
you provide for 10% and extend it by 26 months. So what Shekhar is talking, without making provisioning, he is extending the period. No, see, I will tell you. I will tell you. See, what you are talking, no, what you are talking is okay. I don't say no about it. That we have seen that wherever, suppose if housing loan is there of 70 lakhs, where repayment is 20 years, and that account is disbursed just 1 year back or say 6 months back, is repayment is going to exceed more than 2 years. Generally, it is extended to the extent of 3 years. So what call we are taking, the last installment which will be there, it will be a balloon balloon. Audio lost, Shekhar, audio lost. Sir, if I correctly understood, hello. हॅलो तर लास्ट इन्स्टॉलमेंट जो आहे ना, Ah. तो बॅलन्स अमाऊंटचा बुलेट पेमेंट असेल. Absolutely. Oh, for which the borrower has to agree, no? He has See, no choice, otherwise he will have to pay more installment. Right now, rather than asking more installments, it is better, na sir? Because you have to change everything. See, you are not sure he really has a cash flow later on. You have to really do documentation. You have to take again a standing instruction or his account debit is mandate. No, Shekhar, there is one development which probably you are not aware. As far as ECS mandates is concerned, NPCI has given a window where you can modify the mandate without obtaining anything from him. Yeah. So, obtaining fresh ECS mandate is now ruled out because NPCI has given you that window. Modifying your own SI doesn't require much of a skill set. Yes, sir. तुमच्या एंडला तुम्ही करू शकताय. ECS mandate आता NPCI ने तुम्हाला विंडो दिली, त्या विंडो मध्ये तुम्ही चेंज करू शकताय. सर सगळं ठीक आहे. तुम्ही मला एक सांगा की आता जे ग्रुप लोन्स मधले बॉरोवर असतील त्यांचा काय पगार वाढणार आहे, त्यांचा कॅश फ्लो वाढणार आहे. आज ज्यांचे मोठे अकाउंट्स आहेत आणि त्यांचे इन्स्टॉलमेंट, त्यांचा काय कॅश फ्लो वाढणार आहे आता. सर, इट विल बी रिअली डिफिकल्ट फॉर दोज बॉरोवर्स एज वेल एज बँक इफ वी रिअली गिव्ह अ टाइम. सपोज मध्ये 2 वर्ष गेली, 3 वर्ष गेली, 4 वर्ष गेली, रिपेमेंटची ड्यू डेट आता आपल्याला काय माहित नाही, काळजी असेल ती प्रत्येक अकाउंटच्या बाबतीत. ती जर तेवढी एक्सटेंड झाली तर ही विल बी इन अ रिअली बेटर पोझिशन टू टेक दॅट ऑब्लिगेशन लेटर ऑन. Without changing EMI, you only tell him that the last installment, आता समजा तो 10,000 रुपये EMI भरत असेल तर शेवटचा हप्ता त्यांनी 50,000 भरायचा आहे. बस तोपर्यंत अजून बऱ्याच गोष्टी होऊ शकतात सर. मी एक उदाहरण I don't subscribe to your view only for one reason. Because I am going to retire next Jan. So the next you who will come will put lot of things on my head. हे काय करून ठेवलं. नाही साहेब, त्याला नेक्स्ट सीईओ ला तुम्ही एवढंच सांगायचंय की तुझ्यासाठी ही पोझिशन डिफिकल्ट असली तरी मी सर्वायवल झालो असतो, सर्वायवल तरच तू आला असतास ना. तर मी माझं सर्वायवल बघितलंय आणि आता तुला यायला दिलेली आहे गादी. आणि आता एक लाईव्ह केस एका अकाउंटची मी जस्ट नॅरेट करतो. एक हायपोथेटिकल म्हटलं तर हायपोथेटिकल 70 लाखाचं लोन, 240 20 वर्ष, आणि त्याची ओरिजिनल ड्यू डेट, एक्सपायरी डेट ही 19/7/37 आणि आफ्टर एक्सटेन्शन त्याची ड्यू डेट 19/1/38 आणि लास्ट बॅलन्स जो आहे वन बुलेट पेमेंट तो 13,77 होतो, 13,77,000. So instead of making that account NPA in next 2 years or even before, आपण त्या 2038 ला 13,77,000 कदाचित NPA होतील अशी रिस्क घेतोय. अच्छा, आणि दुसरी बरोबर आहे, दाते म्हणतोय सर दाते म्हणतात एकदम, दाते म्हणतो. दुसरं एक सांगतो मी तुम्हाला, दाते म्हणतोय तर बरं. शेवटी एक लक्षात घ्या खिरवाडकर साहेब की आता समजा तो इन्स्टॉलमेंट 1 लाखाचा आहे, 6 लाख रुपये त्याला आज 8.5% आपण ऍडिशनल फंडिंग करतोय की जे त्याला 13 लाख रुपये 14 लाख रुपये आफ्टर 20 इयर्स द्यायचे आहेत 19 वर्षांनी.
आताच्या ह्या बेनिफिट मध्ये रिअल इस्टेट मधल्या ज्यांना हे 6-6 महिन्याचा बेनिफिट मिळाला आणि ज्यांचे 3-3, 4-4 कोटी समजा रिपेमेंट होतं, त्यांनी जवळजवळ ते 18-20 कोटी ही लिक्विडिटी त्यांनी फर्स्ट क्लास त्यांचे सगळे प्रोजेक्ट जे काय चालू होता तो प्रोजेक्ट जे आज फंड अवेलेबल नव्हते त्याच्यामध्ये कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केला आणि व्यवस्थित वापरले. मी जे पहिला मागच्या मीटिंग मध्ये देखील मी दरवेळेला जे म्हणतो, द्यायचं असेल तर खुल्या मनानं द्या. त्याचं कारणच ते, तुम्ही 6 महिन्याच्या ऐवजी पहिल्यांदा जानेवारीपर्यंत 9 महिने दिले असते तर बँकाही खुश, तो बॉरोवरही खुश की मला ही लायबिलिटीने मी माझा पेंडिंग प्रोजेक्ट तर कम्प्लीट करतो. आता माझ्या मते 28 सप्टेंबरला सुप्रीम कोर्ट ज्या वेळेला आरबीआय आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सांगताय काय करताय बोला, काय करताय बोला, त्यावेळेला ते माझ्या मते पोझिशन बरोबर इम्प्रूव्ह करतील. Let us hope. पण म्हणजे although as an individual I have liking to what you're saying, but as a bank I have a different view which I already talked about. Yes. Okay. As a bank, collectively Crate team has taken a view because they have to run the show after my exit or demise. But you agree with our idea, na? Yeah, your idea is correct. Idea is unchallengeable. Nobody can challenge that idea. Sir, Basim Catholic raising the hands. Yes. Let us speak. Sir, audio, madam, unmute your audio. Madam, unmute kara, unmute. Yeah. So can you hear us? Yeah. Okay. So good evening everyone. चांगली चर्चा चालू आहे. Good evening. शेअर रिफंड वरची सुद्धा चर्चा चालू आहे. तर खिरवाडकर सर सांगतात त्याप्रमाणे ड्राफ्ट द्या तुम्ही. सो इंडिव्हिज्युअली किंवा एकत्र सगळ्यांनी आपण तो पाठवूया. दुसरी गोष्ट आहे की आता जो हे चालू आहे मोरॅटोरियम वर आपला विषय चालू आहे. यू से दॅट की 10 इयर 20 इयर्स आहे आणि आपण 6 मंथ मोरॅटोरियम अक्रॉस द बोर्ड सगळ्यांना दिलेला आहे. सो यू सेड दॅट इट इज अ व्हायलेशन. तर व्हायलेशन कसं होईल ते? आरबीआयने समजा दिलेलं असेल तर व्हायलेशन कसं होईल? मग फायदा काय आहे? I'm not talking of that violation, madam. Yeah. I'm talking of what Shekhar Desai said. Where up to 20 years and 6 months, no violation. Okay. But 20 years and 7 months. दॅट इज व्हायलेशन. बरोबर. कारण काय झालं होतं आमच्या केसमध्ये आम्ही ते 6 मंथ्स दिले. ओके. आता ह्या 6 महिन्याचे जे व्याज आहे, आताचे जे 6 महिने आहेत त्याच्यावर पण व्याजावर व्याज होते ना, त्याच्यामुळे एक हप्ता वाढत होता, 1 किंवा 2 हप्ते. तर आमचं आयटी टीम सांगत होती नाही मग आपण 8 महिने करूया का, तर नाही म्हटलं आपण ते व्हायलेशन होईल 6 to 8 मंथ. मग तुमचे तो जो ईएमआय 6 महिन्याचा समजा 10,000 असेल तर 10,500 और 11,000 तो करा. ते शेवटचे 6 महिने आहेत त्याचाच करा, पण 6 महिन्याच्या वरती जाऊ नका. हा आम्ही घेतलेला कॉल आहे. That's a correct call. See, I'll tell you, all the 12-13 bankers who are here, amongst all our lot, Shekhar Desai is a very dynamic banker, fitting. त्यांनी अगदी खूपच हे घेतलं. What Shekhar is advising, you have to take it with absolute caution whether you will be able to digest his advice or not. He is right. He is legally absolutely correct on dot. But then typically how the cooperative banks are managed, how the members of the board react, I mean, that's where you need to be very cautious. And therefore, even if what Shekhar has said, what my bank has done is that, as like Basim Catholic, we have changed the EMI, we have changed the mandates and all that. The traditional advisory of Reserve Bank of India, we have done it. We have not done like Date or Shekhar Desai. Both of them are from same alumni, no? Therefore, both of them think like that. ओके. आणि एक FITL च्या बाबत समजा सीसीचा रेट 11% असेल, 10% असेल, तर आम्ही जरा कमी केलाय, 8%, 7% असा घेतलाय, कारण त्यांना तेवढा बेनिफिट द्यायला काय हरकत नाही. व्हेरी गुड मॅडम. I'll tell you, it's fantastic. We have also done it, but what is the problem I'm facing? I'll tell you. नंतर सगळ्याला The मागतो. people who have serviced my interest during moratorium now are asking for FITL because that quantum will be at a lower price. Yeah. तो 10 करोड़ का अगर कैशकेड लिमिट है तो बोरो मेरे को ये बोलता है कि मेरे को ये 1 करोड़ का तुम्हारा FITL है वो मुझे चाहिए क्योंकि वो 8% पे आएगा. उसका 10 करोड़ का लिमिट वो मार्च में भर देता है.
तर म्हणूनच आता ते संत सरांनी विषय काढला होता FITLच्या बाबतीत की सिलेक्टिव्ह घ्यायचं का अक्रॉस द बोर्ड. सो वी हॅव डन अक्रॉस द बोर्ड. ओके, आता बऱ्याचशा माहिती काढल्यानंतर आपण MIS काढल्यानंतर मोर दॅन 60% दे हॅव पेड इन ऍक्च्युअल कॅश रिकव्हरी वगैरे. पण तरी सुद्धा त्यांना आम्ही FITLच दिलेलं आहे. सो दॅट शेखर सरांचा जो विषय आहे की दे शुड हॅव लिक्विडिटी आणि हे, तर तो दोन्ही गोष्टी त्याच्यातनं सर्व होतात, पर्पज सर्व होतात की त्यांना एक्सेस लिक्विडिटी पण मिळते आणि लो कॉस्ट ऑफ फंडिंग म्हणजे ते 60% मिळते त्यांना FITL. Madam, I'll tell you, Shekhar runs the bank dynamically. We static way. शेखर सरांनी अगदी मी सुरुवातीला त्यांच्याशी बोलली होती, त्याने हेच घेतलेलं होतं, ते सगळ्या इश्यू मध्ये त्यांनी अगदी डायनामिक डिसिजन घेतलेले आहेत. FITLच्या बाबतीत त्यांनी डायरेक्ट ॲडॉकच देऊन टाकलं. Some of his thoughts are not liking our appetite. That's the only thing. Only story. I mean, he will be पण मग दुसरी गोष्ट काय, आता समजा नंबर ऑफ बॉरोअर्स कमी असतील तर तुम्ही सांगतात पर्सनली आय विल कॉल, पण इट इज डिफिकल्ट प्रत्येकाला कॉन्टॅक्ट करणं. अँड देन ॲडॉक साठी दुसरा विषय आहे की डॉक्युमेंटेशन. तर डॉक्युमेंटेशन मिळाले पाहिजे, त्यांना पेपर्स मिळाले पाहिजे, तो पण इश्यू होता. त्यामुळे आम्ही वी हॅव नॉट गॉन फॉर ॲडहॉक. जे स्वतःहून आले त्यांनाच ॲडहॉक किंवा एनहान्समेंट दिलेलं आहे. Otherwise, we create FITL across the board. I'll share one of my talk with the CGM of Reserve Bank of India, Uma Shankar. When I spoke to her about this documentation issue, कि वो कहाँ से लाएगा, सब बंद है. Her argument was that you should have some document, not typically what you insist normally. So some document, for example, is request letter है, तो कुछ इधर उधर का डेटा है, ये डेटा करके तुम ये करो. You are not going to be very strict on that. Then I called up after the Kamath committee's recommendations came via circular. For the first time, Reserve Bank of India came out with certain critical ratios to be observed. That circular, I said, how we are going to adapt to it, or how we are going to deal with that. The answer was that you do suitable modification in your policy and take minimum required documents. We will not object. Okay. अब ये सब ऐसा verbally आया है, nothing in writing. Nothing. But then we have to trust. Somewhere we have to trust. चलो ठीक है. This is what it is. Okay. It would remain. I mean, as you rightly said, issues would remain. They would not be solved completely. There is one more concept which myself and Sant would like to take it up with all of you. Is about the allowing your borrower to have a bank account with some other bank. For commercial bank, Reserve Bank of India has come out with the guidelines that you are not supposed to allow a person who is borrowing with you to have some current account or some other account with other bank. I mean, have you given any thought to it? Because I am thinking of gradually introducing that. अगर मेरे से पैसा लिया है, तो तेरे सब account मेरे पास ही होने चाहिए. Because I am offering you all the products, everything I am offering you. You should not have account with some other bank. Typically, what I observe is that मेरे जितने भी NPA account है ना, I got NPAs around 100 crores. All these 100 crore NPAs, all big daddies, they already have banking account with some other bank. पैसा मेरे से लिया, ट्रांजैक्शन दूसरे बैंक से करेगा. For commercial bank, they are putting now some restrictions. For a cooperative bank, as a cooperative banker, we should think of introducing some restriction on that also, by making use of that particular circular, which will protect our interest. I mean, if you can look your portfolio, जितने भी NPA account है, majority of them have done diversion by opening an account with some other bank. I mean, what's your take on that? How do you view that? Kirwadkar sir, see, we already have that authority. In this is आपण sanction मध्येच ती कंडिशन बरेच वेळ घालतो, नंतर वेव करतो ती. Correct, absolutely correct. It is our own decision to allow them to have accounts with other banks. आता whether we can stop it आणि whether we can afford to affect the business itself, हा प्रश्न आहे. काही आता तुमची बँक कदाचित टेक्नॉलॉजिकली फुल्ली इक्विप्ड असेल, तुम्ही सगळ्या फॅसिलिटीज देत असाल, तर कदाचित तुम्ही ते सहज सांगू शकाल की तुम्ही सगळं आमच्या इथनच करायला पाहिजे. पण काही बँकांना ते शक्य होईल असं नाही, आणि हा त्यातला एक मेन प्रॉब्लेम आहे. आणि इन एनी केस त्या बँकांना आता एनओसी घ्यायचीच आहे आपली ना. एक्झॅक्टली. एनओसी घ्यायचे, पण दातेचे मला काय वाटतं, वी कॅन इंट्रोड्यूस अ मॅन्डेटरी डिसिप्लिन
whereunder if you allow the account to be operated with some other bank, we have the transaction details every month that the cooperative banks are not following religiously, including my bank. हे होत नाही, मॉनिटरिंग पार्ट आपल्याकडे होत नाही, हाच तर मेन प्रॉब्लेम आहे ना. तो जरी केला तरी आपल्याला त्याच्यात थोडा कंट्रोल चांगल्या पद्धतीने आणता येईल. अगदी अगदी इमिजिएटली अशी स्टेप घेता येईल की ते आता येतीलच ना FITL हे ह्या सगळ्या गोष्टी करायला. तर तुमचे किती अकाउंट आहेत ते सांगा आणि त्यांची प्रत्येक अकाउंटसाठी आमची फ्रेश NOC घ्या. ऍट दॅट पॉइंट इन टाइम तुम्ही तो डिसिजन घेऊ शकता की वेदर टू अलाउ ऑर नॉट टू अलाउ. Correct. Yeah. Hello, can I say something? I'm Zanin Diktus from Model Cooperative Bank, Executive General Manager. In fact, this circular that has come regarding current accounts has become something very good to us. Yeah. Because we are a small, unscheduled cooperative bank, whereby customers were not getting whatever facilities they were getting with other banks. We have online banking and other facilities which they said were not there with us. So what we were doing is we were permitting them to maintain other accounts subject to 80% of the turnover being routed to us. Now, how we were monitoring this was with the GST returns. We give you a GST returns. If 80% does not happen, then that permission to maintain an account somewhere else was withdrawn after 1 year or 6 months whenever we took a call on this. In spite of this, there were certain people that tried to maintain accounts. With this particular circular coming in, we are writing to all the borrowers who are trying to be hide and seek that please note that the circular has come. Either you close the account or we will write directly to that particular bank to close the account. And we have had very good results. Very good results that people have either started transacting with us or closed that account. That's a good initiative, very good initiative. Can I say? Yes, sir. See, as far as current accounts are concerned, we are really fortunate because of this RBI circular. Even though we have permitted the borrower to open the accounts in different banks, right now those banks will have to really take NOC, but even after taking NOC, they will not be allowed to really issue any checks or directly debit to somewhere other than transfer to our account. Correct. That is number one. And that restriction we are going to really insist. As far as what Date sir said, absolutely correct. Whether we are providing all the facilities, even though facilities are being provided like internet banking, NEFT or other things, still borrower would like to really keep the account or relationship of that with that bank, and that is why he continues. Right now, those accounts, even though if he continue, he will not get any benefit because he will not be able to use it for debits. Right. Other than transfer to our bank. Right. As far as even accounts which we are maintaining in this fashion, like in consortium, if it is less than 10%, we will have to also transfer the funds to the leader. Right. So wherever nationalized bank like Corporation Bank, which was having a best product fund collection and transfer earlier, or even the private sector banks who are having many such accounts of our borrowers or other borrowers with them, and they are really enjoying the float. They may continue to enjoy the float if at all borrower wants to keep it there, but right now. Sir, unmute झालाय, unmute. As far as the hello. Yeah. You're audible. As far as the current accounts are concerned, as rightly said by Date, this is an opportunity to us. It's better to stop their operations anywhere else because we have allowed them not only in one bank, 2 banks, 3 banks. So better allow them only in one bank and subject to this condition that they will have to transfer the funds, say after 2 days or 3 days, because that bank also will not give him collection service just because he is maintaining current account and transferring the funds at the end of a day. We will not also allow wherever the borrower is operating current account with us. That is what my view. मला पण बोलायचंय करंट अकाउंट विषयी, कारण सीसीचा जो पोर्टफोलिओ आहे तो मोठा पोर्टफोलिओ असतो आणि तो मॉनिटरिंग करायला पाहिजे. पण मोस्ट ऑफ द केसेस
आपले जे बॉरोवर्स असतात तर ते काय सांगतात, नाही मला स्टॅच्युटरी पेमेंट करायचं आहे, हे करायचं आहे, आणि ते ओपन अकाउंट, आणि आपल्याकडे एनपीए होते किंवा टर्न ओव्हर होत नाहीये, आणि तिथूनच त्यांचा व्यवस्थित व्यवहार होत असते. आणि ऍज अतुल सर सेड की बरीचशी एनपीए अकाउंट होतात, मग नंतर समजते की त्यांचं तिथे हे आहे दुसऱ्या ठिकाणी. तर व्हॉट वी हॅव डन की जेव्हा सीसीचा पोर्टफोलिओ एव्हरी इयर रिन्युअलला येतोच, तर त्यावेळेला आपल्या सँक्शन लेटर मध्येच एक टर्म टाकायची की यू हॅव टू क्लोज युअर करंट अकाउंट विथ बँक्स, बरोबर. आणि समजा आपल्याला समजलं तर आम्ही स्वतःहून इथून वी आर रायटिंग टू द बँक्स की यू स्टॉप दिस, आणि ते फ्रीज करतात आणि पेमेंट आपल्याकडे पाठवतात. मग त्यांनी जस्टिफिकेशन द्यायला पाहिजे वाय दे वॉन्ट टू कंटिन्यू. इफ आमच्याकडे आता समजा नेट बँकिंग आहे आणि मोबाईल बँकिंग सगळं आहे, तरी सुद्धा ते सांगतील नाही मग आम्हाला स्टॅच्युटरी पेमेंट आहे, पीएफ आहे आणि हे आहे, तर आम्ही पण भरतो, पण तरी सुद्धा त्यांच्या ऑफिस मधनं भरायचे असतील, सो दॅट कॉल वी कॅन टेक अँड वी कॅन गिव्ह एनओसी. पण तरी सुद्धा आता जे रिझर्व्ह बँकेने गाईडलाईन्स दिलेले आहेत ते फायद्याचे आहेत, आणि सगळ्यांनी मॅक्झिमम जो करंट अकाउंट आहे ते आपल्याकडे ओपन करायला त्यांना परमिशन दिली पाहिजे. इव्हन इफ इन केस ऑफ एनपीए अकाउंट मध्ये फंड्स आल्यानंतर आपण त्यांना वापरायला देत नाही बिकॉज इट इज ओव्हरड्रॉन वगैरे, तर हा कॉल बोर्डाने घ्यायचा आहे. आम्ही आमच्या बँकेत घेतलेला आहे. वी हॅव अलाउड देम टू ओपन करंट अकाउंट विथ आवर बँक, आणि मग 50-50 वापरायला द्यायचे, 50% एनपीए ला घ्यायचे, 50% त्यांना वापरायला द्यायचे, और 75-25 और 30-70 वॉट एव्हर रेशो यू प्रेफर. तर अशा पद्धतीने त्यांनी जास्तीत मॅक्झिमम बँकिंग आपल्याच बँकेतनं होईल अशा पद्धतीने. मग उद्या कदाचित तेही सांगतील की नाही तुमची बँक लांब आहे, आम्हाला ती बँक जवळ आहे वगैरे. तर आपल्याला मॉनिटरिंगच्या दृष्टिकोनातून पुढे व्यवस्थित होण्याचे, कारण त्यांचा टर्नओव्हर वाढला तर आपण त्यांना एनहान्समेंट आणि इतर गोष्टी सुद्धा देऊ शकतात. नाहीतर मग आम्ही सांगतो, नाहीतर मग अकाउंट घेऊन जा, लोन अकाउंट पण घेऊन जा तुम्हाला मॅडम हे सगळं टर्नओव्हर. बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, फक्त प्रश्न एकच आहे की तुमची बँक तो बॉरोवर गेला तरी अफोर्ड करू शकते, कारण तुमची एरिया ही टोटली तुमच्या डॉमिनेशन खाली आहे. कळलं की नाही? दुर्दैवानं नाही, पण एनपीए होण्यापेक्षा मग तो गेलेला बरा ना. परिस्थिती तशी नाहीये. पण म्हणजे तुम्ही कन्व्हिन्स करा त्यांना, तू ओपन अकाउंट करंट अकाउंट द्या त्यांना पाहिजे असल्यास एनपीए असेल तर, किंवा दुसऱ्या ठिकाणी ऑपरेट केलं तर त्याला सांगा डे एंडला तुम्ही यू कॅन ट्रान्सफर दॅट मनी टू युअर अकाउंट, तर ते पण होऊ शकते, सो दॅट तो टर्नओव्हर होऊ शकते. आयडियलिस्टिक सिच्युएशन तुम्ही सांगताय ते एकदम बरोबर आहे. कोणी बॉरोवर्स म्हणजे कुठलीही बँक उद्या समजा माझ्याकडे कुठचा करंट अकाउंट दुसरीकडे तो फॅसिलिटी एन्जॉय करतोय आणि माझ्याकडे कॅश भरतोय किंवा चेक भरतोय आणि संध्याकाळी बॅलन्स ट्रान्सफर करणार असेल, तर आय विल आस्क हिम बेटर क्लोज द अकाउंट, बिकॉज व्हॉट फ्लोट आय एम गेटिंग, व्हॉट बेनिफिट आय एम गेटिंग. एक लक्षात घ्या मॅडम, पण तुम्हाला फायदा आपण त्याला कन्व्हिन्स करू शकतो कस्टमरला, बिकॉज यू आर पेइंग. सर इथे त्याला कन्व्हिन्स अशासाठी करायचं आहे की तुझा इथे तू 13%, 12% इथे सीसी वर भरतोय आणि तिथे 0 बॅलन्स आहे. मॅडम हे सगळं तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे, तरी देखील बॉरोवरना असे अकाउंट लागतात आणि ते नाही जर परमिशन असेल तर ते नाराज होऊन जाण्याची शक्यता असते, आणि हे होते, असं नाही. Now we'll divert the subject. We'll go to some other topic now. नाही, एक मिनिट हा. करंट अकाउंटचा टॉपिक झाला जरा. खिरवाडकर साहेब, माझा एक पॉइंट होता मोरॅटोरियमच्या बाबतीतला, ते माझं मी विसरलो, मगाशी रेज करायला पाहिजे होता. बट इफ यू परमिट मी टू ओपन इट अगेन, आय वुड लाईक टू आस्क वन क्वेश्चन. हा, तर काय झालं आरबीआयचं पहिलं सर्क्युलर जे आलं होतं मोरॅटोरियमला, ऍट दॅट टाइम they had not mentioned that 29th फेब्रुवारीला तो अकाउंट स्टँडर्ड अकाउंट पाहिजे. ऑल अकाउंट्सला असं होतं, स्टँडर्ड ऑल अकाउंट्सला मोरॅटोरियम द्यायचा होता, आणि दॅट इज वाय इव्हन वी हॅड कन्सिडर्ड फॉर एनपीए अकाउंट. सेकंड सर्क्युलरला दे आर व्हेरी क्लिअर, स्टँडर्ड आणि हे असं पाहिजे. आता काय झालंय, त्यामुळे जो 29 फेब्रुवारीला जो एनपीए होता आणि त्यानं 29 फेब्रुवारीचे पुरे ओव्हरड्यू जरी भरले असले तरी तो अकाउंट बाहेर काढता येत नाही, त्याला 6 महिन्याचा मोरॅटोरियम देता येत नाहीये. मी खरं बघायला गेलं 29 फेब्रुवारीचे आता माझ्या बँकेत ओव्हरड्यू मे बी हार्डली 200-250 अकाउंट राहिले असतील, अजूनही नाही असं नाही, राहिले असतील. दे आर शुअर शॉर्ट गोइंग टू बिकम एनपीए. पण बाकीचे जे बाहेर आले, खरं म्हणजे त्यांनी ज्यांनी भरले ते देखील मला त्यांना 6 महिन्याचा मोरॅटोरियम देता येत नाही. त्यांना बाहेर जर काढायचंच असेल
तर ते काढण्यासाठी त्यांना एंटायर ओव्हरड्यूज भरायला पाहिजे. नाही तुम्ही दिस इज नॉट रिअली गुड. नाही आपण ह्या पहिल्या बंडावरती मी सांगतो हे टिपिकल सिच्युएशन बऱ्याच ठिकाणी आहे. इट इज नॉट विथ यू ओनली. पण त्याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ स्टँडस्टिल वापरा ना. 29 फेब्रुवारीची पोझिशन ही तुमची 29 ऑगस्ट किंवा 30 ऑगस्टला संपली तर त्याची 29 ऑगस्टची पोझिशन ट्रान्झिट झाली 29 ऑगस्टला and thereafter it will become NPA. हा स्टँडस्टिलचा पिरियड तुम्हाला इग्नोर करता येईल as if these 6 months were not there. Nice sir. See, if you go through the circular says this benefit of moratorium can be granted only to standard accounts as on 29 February 2020. Correct. आणि ही जे बुच मारलेली आहे ना ही बेकार आहे. म्हणजे दिस इज नॉट करेक्ट एट ऑल. सी ऍज फार ऍज बॉरोवर इज कन्सर्न तो एनपीए आहे की पीए आहे. तुम्हाला आठवत असेल तर पहिलं एक वेबिनार झालं होतं आणि टीजेएसबीच्या साठे साहेबांनी अगदी मोठ्या आवाजात सांगितलं होतं की वी हॅव ग्रांटेड दिस मोरॅटोरियम इव्हन टू एनपीए अकाउंट इफ यू रिमेंबर इट करेक्टली. Correct. I was very happy कि I am with him. Unfortunately ज्या वेळेला ते सेकंड सर्क्युलर परत वाचलं डिटेल मध्ये अरे बापरे म्हटलं हे अकाउंट बाहेर पण काढू शकत नाही आपण. मी तसं बाहेर काढायचा प्रयत्न सुरू केला होता पण ते आता बाहेरही काढता येत नाहीत कारण फुल जो ओव्हरड्यूज पुढचे आहेत ते जोपर्यंत पुरे रिकव्हर करणार नाही तुम्ही टिल द डेट यू विल नॉट बी एबल टू डू दॅट. Very true. आता आरबीआयचं कदाचित म्हणणं असं असेल तुम्ही तो एनपीए तुमच्या बुक्स मध्ये ठेवा. तुम्ही बॉरोवरला पाहिजे तर द्या तेवढा मोरॅटोरियम. त्याला काय अर्थ नाही ना. आम्ही कसं देणार मोरॅटोरियम फुकट मध्ये. Absolutely. हा एक काय कदाचित जर हा प्रश्न कुठे घेता आला तर त्यांनाही द्या म्हणाला ते बरं होईल ना तेवढं. We'll pick up. ओके तेवढाच फक्त. Yes sir, we'll pick up. Sir, I have one question now, please. किरवडकर साहेब, हा. बीआर ऍक्ट संदर्भात एक फक्त ऑब्झर्वेशन होतं. त्याच्यावर चर्चा नाही झाली तरी चालेल पण जरा तुम्ही अभ्यास करा कदाचित ते अजून केला नसेल तर. रिस्ट्रिक्शन ऑन लोन्स अँड ऍडव्हान्सेसचा जो सेक्शन आहे ना सेक्शन 20 त्याच्यामध्ये आता त्यांनी असं म्हटलंय की ग्रांट नो कोऑपरेटिव्ह बँक शॅल मेक लोन्स अँड ऍडव्हान्सेस अगेन्स्ट इट्स ओन शेअर. दॅट इज ओके. ते तसंच आहे. आणि पुढचं आहे ना ग्रांट अनसिक्युअर्ड लोन्स ऑर ऍडव्हान्सेस डायरेक्टर्स रिलेटेड. हॅलो हा बोला ना. म्हणजे सेक्युअर देता येतं असं म्हणणं आहे का? व्हॉट यू वॉन्ट टू से? What Shekhar Desai is saying is correct. Date could be driving us at that only. नको रे बाबा नको. ते परत सुरू नका करू. काय माहितीये माझा सर आवाज तुटतोय. हॅलो हा येतोय. बोला. हा माझं हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ह्या म्हणजे अमेंडमेंट्स वर आपण जी काही रिप्रेझेंटेशन करणार आहोत त्यात हे जर इंडिकेट केलं तर कदाचित त्यांच्या लक्षात येईल की आपल्या बऱ्याच चुका झाल्यात आणि त्या सुधारायला पाहिजेत. खरंय. हा दिस इज अ गुड आयडिया. आणि आपल्यावरही पुढे प्रेशर येणार नाही. साहेब हे ऍड करा. करतो. दिस इज अ गुड पॉइंट. Any other question or issue? Sir, I have two issues now, please. Yeah. Circular says 2 years moratorium. Whether we do it or not, that's a different thing because the provisioning is involved. Okay. But there are two things that there. 31st December 20 and 31st March 2021. These are the two deadlines they are given for the restructuring purpose. Correct. So far as individual accounts are concerned, retail accounts you have to restructure by 31st December 20, correct? And the MSME loan by 31st March 21. Very correct. But then 2 years starts when? 2 years? 2 years period starts when? When he applies to you for restructuring and when you accept his. So if I am doing in the month of December, you have to take the balance as on that date and not to treat that as an NPA. 2 years benefit can be given from what date? From that day, from the From date the of implementation. implementation. From the implementation. From the date of implementation. So if I get the application for restructuring, Right. I do it in the month of December.
Like, correct me if I'm wrong. From December 2 years, right? What Santa sir is asking is, there is an account which comes for restructuring on 1st of December. He gives you an application on 1st of December. You evaluate, and on 25th of December, you give him sanction for restructuring. So the 2-year period should start from 25th December onwards. Am I Absolutely. correct? Am I correct? Absolutely. बरोबर आहे. The Santa Sahib, this will answer your question. Perfect. त्या दिवशी सँक्शन होईल आणि डिस्बर्स होईल 2 years implementation. from that, correct. जेव्हा Right. जेव्हा सँक्शन होईल ते बोर्डात आणि डिस्बर्स होईल त्यानंतरच ते Exactly. After त्यानंतर implementation. No, sir. आणि No. My Another question, hello, one more question. नाही Which is नाही, uncommon- Date which is is uncommon for having a you. different view. 1 minute. Let us listen to Date. Date is having a different view. Yeah, tell. माझ्या मते रिस्ट्रक्चरिंग ज्या दिवशीपासून होईल तिथपासून तो पिरियड धरला जाईल. Exactly. म्हणजे इम्प्लिमेंटेशन ना. नो. तुम्ही जर ते बॅकडेट करायला अलाउ केलाय. नाही बॅकडेटेड नाही. त्यांनी काय Backdated नाही. सांगितलंय, नाही, तोपर्यंत Application आल्याच्या दिवसापासून. असेल तर एनपीए ट्रीट करायचं कारण नाही. I am not saying decision is to be backdated. What I am saying, even if you decide in the month of December, you can restructure installments due in the month of September. Yes, sir. So Yes, in sir. that case, that 2 years period will start Absolutely from correct. September. Absolutely correct. नाही, Because but Date, 1 minute. See, if at all you are sanctioning a reschedulement in December and say you are implementing in the month of March 1st, so till March 1st, see, till August he was having a moratorium. See, that account has not paid any installment from August, September, October, November, December, Jan and Feb. You are having a cushion to give him reschedulement on the basis of including this balance. You can reschedule. Why you want to really pressurize him to get it till from September? Because whether he will have a cash flow immediately. नाही, See, Shekhar, what you are saying? दाते साहेब, 1 मिनिट फक्त. माझा आपण ऑब्जेक्टिव्हली विचार करूया. डिसेंबर मध्ये तो आला, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरची इन्स्टॉलमेंट भरलेले नाहीये. मी डिसेंबर मध्ये रिस्ट्रक्चरिंग प्लॅन केला. लिसन टू मी फर्स्ट. मी डिसेंबर मध्ये रिस्ट्रक्चरिंग प्लॅन केला. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या पिरियड मध्ये मला तो अकाउंट डाऊनग्रेड करायची गरज नाही. तेच सांगतो. आणि तो बॅलन्स घेऊ शकता तुम्ही Correct. रिस्ट्रक्चरिंगला. Correct. तर कशासाठी त्याला अजून प्रेशर द्यायचं? देऊ नका प्रेशर. ते 3 हप्ते घ्यायची काही गरज नाहीये. प्रेशर द्यायचं नाहीये. ते डिसेंबरला किंवा नोव्हेंबरला तुमचा जो आउटस्टँडिंग आहे त्याच्यावर तुम्ही रिस्ट्रक्चर Absolutely. So the account will be treated as a standard account. स्टँडर्ड अकाउंट. येस Absolutely, you can make it a standard. फक्त 5% हिट घ्यायचे संशय. बरं, आपल्यापैकी कोणी रिटेलला सुरुवात केलेली आहे? रिटेल रिस्ट्रक्चरिंगला कोणी सुरुवात केली का? नाही केली. प्रोव्हिजनिंग प्रॉब्लेम आहे मॅडम. केलेली नाहीये. पण इन केस इट इज रिक्वायर्ड इन फ्युचर वी डू नॉट नो. विल हॅव टू डू इट. नाही, पण आता त्याची एक्सरसाइज ते करायला पाहिजे. म्हणजे किती अमाऊंट येते, फोन करायला सुरुवात केली. एक्सरसाइज करायला सुरुवात करायला काय हरकत नाही. फोन करायला सुरुवात केली. बरोबर, तू कसा आहे, तुझी तब्येत कशी आहे, तुला पगार मिळतोय का, तू पैसे भरणार आहेस ना, सप्टेंबर कधी देतोय, जर गॅरेंटरची तब्येत कशी आहे. Hello, Shekhar, just listen. Hello. At our end, what we have done is, I will tell you. Those who have paid 6 installments, those who have paid 5 installments, those who have paid 4, 3, 2 and 0. So I have asked my IT department to give me a data during last 6 months who have paid what. Based on that, we will take a call. Wherever the money's regular flow it is there, we will not give any restructuring. So we'll go account to account detail. It will go. It is going to take 3 months time from now. Absolutely. Till the time, I think we should be in a position to resolve our provisioning problem. Let's see. If the provisioning is not there, see, we have to do the provisioning. COVID-19 has come. You have to restructure account and bank is penalized unnecessarily. अरे यार 28-29 सितंबर को सुप्रीम कोर्ट डिसीजन देने वाला है. 1 जनवरी तक मोरेटोरियम है. I agree. I'm telling you. ऑल द बेस्ट.
I fully agree with you. But then they are not talking about the provisioning, na? प्रोव्हिजनिंग सवाल ही नाही, मोराटोरियम आहे तो इट डझंट बिकम एनपीए. Okay, You but see, thereafter 2021 you are out because you will get complete दोनों चीज. You first thing you will get entire interest income can be booked. Second thing, your NPA will not increase, and borrower also will get a time till January, not January, till March, no problem. you mentioned entire interest can be booked. On this I want to talk something. बोला. Huh? काय झालंय आमच्या केसकडे आम्हाला जे सॉफ्टवेअर आहे ना ते सॉफ्टवेअर इंटरेस्ट डेबिट पडते ते इंटरेस्ट रिसिवेबल डेबिट पडते. हाँ, our monthly interest is debited to interest receivable. हाँ. आणि जिथे wherever the interest is serviced, that amount is booked as an interest. अहो साहेब, फायनली मेमोरँडम ऑफ अकाउंट असतो ते इंटरेस्ट रिसिवेबल स्टँडर्ड अकाउंट वरचं जे आहे या पिरियड मधलं ते ऐका हो तुम्हाला तुम्ही. इंटरेस्ट इन्कम म्हणून बुक करता येणार. ते करणार आहे पण ऐका इंडिव्हिज्युअल अकाउंटचा आहे तोच बॅलन्स. जरा ऐका असं नाहीये जरा ऐका सी इंडिव्हिज्युअल अकाउंट तुम्ही इंटरेस्ट डेबिट केलंय प्रिन्सिपलला बरोबर आहे आमच्याकडे तसं नाहीये. माझ्याकडचं जे सॉफ्टवेअर आहे ना ते इंटरेस्ट रिसिवेबलला डेबिट केलंय. हो बरोबर, इन्फ्राच आहे ना, अजून कोणाचं? इंटरेस्ट आहे पण मग आता काय करणार मग आता जे अक्रूड इंटरेस्ट आहे ते तुम्हाला प्रिन्सिपलाइज करायला लागेल आता. तर कोण आहे संत सर, तुमच्याकडे इन्फ्रासॉफ्ट आहे आणि मला वाटतं इथे सगळ्यांकडे इन्फ्रासॉफ्ट आहे, आमच्याकडे पण इन्फ्रासॉफ्ट आहे. तर त्यामुळे त्यांच्याकडून तुम्हाला प्रोग्राम करून घ्यायला लागेल. आता नवीन एनपीएचा प्रोग्राम आहे तो घ्या, तर ते अकाउंट आहे ते स्टँडर्ड असलं तर ते इन्कम बुक होईल ऑटोमॅटिक, म्हणजे जरी ते आलं नाही तरी सुद्धा. त्यामुळे तुम्ही जे सांगता म्हणजे ते प्रिन्सिपलाइज करायला लागेल ना इन शॉर्ट. रिसिवेबलचं तुम्ही काय सांगता तरी वेगळं काहीतरी मला वाटतंय. तुम्हाला चेक करा तुम्ही. There are two things. Monthly interest when it is debited in interest receivable. तसं नाही व्हायला पाहिजे. असंच आहे आमच्याकडे. आणि बरोबर, पुढे सांगा. as and when interest is serviced, that is booked as income. Then it is transferred to the profit and loss account. So now as on today, suppose I have gained 45 crore worth interest it is there. In that 25 crore I have actually received and 15 crore it is by way of interest receivable. Now that interest receivable, I think I have told Infrasoft also, that is required to be principalized. Otherwise, I am showing losses. What you people have done is, you have already debited to the principal, you have already capitalized it, you have already principalized it. बरोबर आहे. लोन अकाउंट डेबिट आणि पीएनआर अकाउंट क्रेडिट. संत साहेब 31 मार्च 2020 ची बॅलन्स शीट झाली त्यावेळेला फक्त हा मार्च महिन्याचा इश्यू होता. मार्च महिन्याचे तुम्ही काय केलं? मार्च महिन्याचे इंटरेस्ट सर्व्हिस झाले त्यामुळे तो प्रश्न नाही आला मला. सगळ्यांचे सर्व्हिस झाले. 23 मार्चला हा इश्यू आला. सगळ्यांचे मार्च महिन्याचे सर्व्हिस झालेत माझ्याकडे. ओके. आणि समजा ऐका समजा नाही सर्व्हिस झाले त्यांचाही इंटरेस्ट रिसिवेबल आलेला बिकॉज इट इज अ स्टँडर्ड असेट यू कॅन बुक एज अ इन्कम and it will be reflected in advances. बरोबर आहे. सेम लॉजिक गोज 6 months इंटरेस्ट इवन दो इंटरेस्ट रिसिवेबल असेल तरी तो अकाउंट स्टँडर्ड आहे. दॅट विल बी बुक्ड एज अ इन्कम अँड युअर ऍडव्हान्सेस विल इन्क्रीज. इट विल बुक्ड ओनली व्हेन इट विल बी प्रिन्सिपलाइज्ड. बाबा नाही, स्टँडर्ड असेट 6 महिन्याचा मोरटोरियमचा प्रोग्राम घेतला का तुम्ही? 6 महिन्याचा मोरटोरियम जरी असेल till the time you are not actually principal, तुम्हाला सॉफ्टवेअर प्रिन्सिपलाइज करायला लागेल नाही तर होणार नाही. बरोबर आहे साहेब तुमचं. काय काळजी करू नका. तो सॉफ्टवेअरचा इश्यू आहे, बँकेचा इश्यू नाहीये. तुम्हाला इन्कम बुक करता येणार. इम्पॉर्टंट इज टू बुक इन्कम. दॅट आय एम बुकिंग. आय हॅव ऑलरेडी बुक्ड. ओनली थिंग मी ते काय कॉन्ट्रा एंट्री पास केली आहे पण ते थ्रू अकाउंट चिंता करू नका. काय कोणी ऑब्जेक्शन काढणार नाही. चिंता करू नका. इथे जास्त 2 फायदे आहेत की आपल्याचं लोन पण वाढवून दिसेल कारण रिपेमेंट आपला जो हा इंटरेस्ट आहे तो कॅपिटलाइज होतोय आणि बुक होते. 2021 ची पोझिशन 1 जानेवारी पर्यंत दिली तर खूप चांगली आहे. काय काळजी करायचं कारण नाही. परत हा कॉल आहे तो बँक टू बँक आहे. काही बँकांनी अगदी ऍक्च्युअल आलं तरच घेणार आम्ही, पण त्यांची बॅलन्स शीट तेवढी आणि प्रॉफिट चांगला असेल. आता 6 महिन्याचं इंटरेस्ट म्हणजे तुमचं अर्ध इन्कम झालं ते तेवढं आपण वेव करू शकतो का? किंवा एवढी ताकद आहे का बॅलन्स शीट म्हणजे मग रेड मध्ये येईल.
त्यामुळे आपल्याला जरी इंटरेस्ट आलं नाही तरी ते बुक करून प्रॉफिट दाखवायला लागेल. आपल्याला प्रोव्हिजन्स करायचे आहेत मार्च 2021. नॉट ओनली दॅट मॅडम सी एक लक्षात घ्या, 12 महिन्याचं इंटरेस्ट डिपॉझिटचं द्यायचं ते कुठून आणि देणार? 11 महिन्याचं इंटरेस्ट बॉरोवरचं घ्यायचं, म्हणजे इव्हन मार्चचं जरी बुक नाही झालं तरी बँक लॉस मध्ये दिसेल. मग तेच मी सांगते. इट्स नॉट सो 6 इझी. महिने सो विल हॅव टू, ये 6 We महिन्याचा have to, प्रश्नच हाँ. नाही. यू विल हॅव टू बुक, क्वेश्चन डझंट अराइज. तो हमको करना पड़ेगा भी. ठीक आहे. अजून बोलिये, काय पॉइंट दुसरा होता पंत खिरवाडकर साहेब? हा सर. अजून काय, अजून मला वाटतं तुमचं अजून एक काहीतरी पॉइंट होता, डीपी कॅल्क्युलेशन. हा, ते वर्किंग कॅपिटलच्या बाबतीमध्ये आपण काय हा. केलं, म्हणजे रिसिवेबलचा पिरियड आणि स्टॉकचा पिरियड हा विषय आपण कशा पद्धतीने हाताळलाय असा विषय. आमच्याकडे आम्ही आता 180 डेज पर्यंत रिसिवेबल्स ऍक्सेप्ट केलेत. करेक्ट, व्हेरी गुड. बाकीच्या बँकांनी ते कशा पद्धतीने केले माहित नाही, कारण ते वर्किंग कॅपिटलच्या बाबतीत रिझर्व्ह बँक काही म्हणत नाही ना. पण त्या वर्किंग कॅपिटलच्या बाबतीत रिझर्व्ह बँकेने एक वात्रट स्टेटमेंट केलेलं आहे. तुम्ही हे जे काय कराल दॅट विल बी त्याचे जस्टिफिकेशन मागतील ते. दॅट विल बी सब्जेक्ट टू सुपरवायझरी रिव्ह्यू, असं एक त्यात पॅराग्राफ आहे. तेच मी सांगते, तुम्ही आता जे काय कराल ते येतील ना, सांगेल जस्टिफिकेशन दे का केले. तर तो एक मोठा त्याच्यातला हे आहे. आपण मदत करायला जाणार आणि आपण मग कदाचित अडचणीत येऊ शकतो, पण प्रॉपर जस्टिफिकेशन ठेवा आणि करा. I think so. They have permitted DB calculation with addition of margin, but they say that by 31st of March 2021, you have to come back to the original. Original. So till that time, whatever you want to do. So we have extended maximum DB. We have said that because receivables will take time to recover, we have given all possible permutations for computing DB till end of February. March, we said that we will come back to where we stood as well before the COVID scenario. Right. There's one issue that I just want to bring to your notice, but not relating to COVID, not relating to anything of this. This new circular that has come on priority sector lending on 4th of September. No. This topic is not over. Just 1 minute. Just 1 minute. Okay. See, as far as DP calculation is concerned, Khirwadkar sir. Sir. One thing, as far as Reserve Bank guidelines are applicable for cooperative banks are very clear. The debtors which are more than 90 days, if any advance is granted against debtor more than 90 days, it should be treated as unsecured. The guideline is there. Correct. RBI inspectors does not raise any objection. Correct. Working capital cycle is there, so we can grant. Everything is okay. But guidelines are such that if any inspector comes and if he wants to raise the objection, he can raise. Right. That is point number 1, which we will have to take up with RBI. Point number 2, in case of DP calculation, what I have done, I have instructed and we are taking the certificate undertaking from the borrower along with the statement in the month of June, and thereafter we are taking a statement that whatever declaration is there against stock, that stock non-perishable hai, marketable hai, and valued hai. Okay. Market value, cost value, whichever is lower is given to you. And debtors, I have not really realized, I have not credited in any other bank account, and still, even though they are more than 90 days, more than 120 days, they are still recoverable. ऐसा करके, because right now in COVID situation, we cannot really visit, verify, and he also is not in a position to really do all those things. So I have continued that. The earlier part of your argument about the 90 days norm and being treated as unsecured, what we have additionally done is that we have extended the collateral coverage to DP as well. Fantastic. See, means you are right now considering the stock and debtors plus hypothecation plus mortgage of property for the calculation of DP. Right. So, sir, there is one question, sir. Yeah. How do you really carry out your documentation? Because stamp duty requires to be paid on hypothecation. That is again 0. Whatever is there, 0.2. Not entered into that area, that zone I have not entered. Because I wanted to do this. Why I am telling you, when we have to really convert any CC working capital account, when his CC limit is not really eligible on the basis of his NWC or his stock and debtors position, and we would like to really convert that account as a OD against property. Yes. My
legal immunitaries, whosoever are there, consultants, advocates, everybody is telling me, you have to close that account and open a new account. No. I am of the view, if you are really giving a sanction letter that these both are prime securities, I can show any account in my books here. Why I We have done it, stamp boss. duty again? Boss, we have done it. Fantastic, huh? I really congratulate to you because I have not yet succeeded in my bank. Now I will do. Thank That you. is what, I was going to say ki CC limit, there is DP and all those things. We also having OD against property or ODCC, this portfolio is there. So we can always give against property, this type of loans. No, madam, see, generally what we do, stock and debtors is the prime security. Right. Property is the collateral. Correct. Now, Khirwadkar is intelligent because he is having a nationalized bank's experience. So he has taken both as the prime security. And Means, when stock both as- are taken stock as a as prime well as- security, and you are changing the account, say DP is not available from stock and debtors to OD against property, the advocates cannot raise objection. But my advocate is still raising objection. No. You can't. So in ODCC account also, you said that prime security is a property. No, ODCC is not an issue, madam. ODCC is not an issue at all. Wherever there is a Yes, property, there is no issue. It's only when stock Only and for debtors are there. CC, where DP is not. To address the 90 days violation Hmm. or account becoming unsecured, we have joined it Ah. and interchangeable. And Okay. there is a separate agreement obtained from the borrower, matter ends, no stamp Okay. duty, nothing. So that collateral security, whatever we take of property, so it is a prime security. Yeah. That's the only way. Now, otherwise, But RBI accept. account becomes unsecured and your inspector can force you to provide. Question of anybody is accepting doesn't arise, madam. Only problem is you will have to do further documentation when from collateral security it changes to prime security. Okay. Understand? So What we have right done is now, that we have what designed. we have done, that is what he has done. But only thing now he will have to consult his legal department and legal whether borrower had to spend additional money on stamp duty or it was done in same fashion. Very good, sir. So as far as Okay, DP anything is next? concerned, everybody is calculating in this way. Date any other method? Huh? It is possible that you can do it at the time of renewal, those who have not done it. There is a tendency to give Good one, Sansab. give as ODOC against properties. This is the trend now. Huh? So there is no question of calculation of DP. Only the sanction limit will be the drawing power. The banks have nowadays they have started giving instead of cash credit. It is better to give by way of overdraft. No question of giving stock statement. No question of inspection. No question of calculation of drawing power. What If is the you do margin like you are this, keeping against property? you keep even stock as a security. No, there is no issue. There is no question of calculation of DP. I am saying. No question of submission of stock statements. No. But finally, security should be there, na, sir. Either by way of a property or by way of a declaration of stock and debtors. If Everything. security is not there, how you are going to It is consider there. DP Security is there. sanction What limit I'm as a saying- DP? Huh? No, what I am saying, What is the difference that between I am giving unsecured and you secured? loan as a that I'm telling you now that I'm giving you a product of overdraft instead of cash credit. Okay, against the stock, against the debtors, against the collateral security. That is not collateral, but prime security. That is property. That is what Khirwadkar said. Yeah. There is no question of calculation of drawing power. There is no question of submission of stock statement. There is no question of monitoring, visiting, and doing stock audit and all that. RBI is prohibiting giving overdraft like this. If Sir, so, you it's do just it only giving- in COVID situation. Don't do it afterwards because stock and debtors is the major monitoring tool which we should not lose. But after all, you are falling back on the security. When it comes to the recovery, you falling back on the security only. And stock Absolutely, is not sir. that Absolutely. stock or debtor. See, it's a hypothecation. You are not the owner. You are not the possessor. It is very Absolutely difficult right, because sir. maximum But borrowers headache. nowadays does not have the properties to get the facility, na, to that extent. You Borrower give milna only- mangta hai na, sir. Utna hi. See, if you try, you get.
the borrower wants money, he will give you everything. Even third party security also he will give. मला असं वाटतं संत साहेब आपण भरपूर चर्चा केली. प्रभुणे साहेबांच्याकडचे ठीक आहे अकाउंट, ठीक आहे. खेरवाडकर साहेब, प्रभुणे साहेबांच्याकडचे अकाउंट खरोखर आणि लोक खरोखर चांगले आहेत बरोबर. नाही खरंच आहे. नाही, एक पॉइंट आहे इथे मला ओडीसीसीचा अगेन्स्ट. ओडीसीसी तुम्ही सांगितल्याप्रमाणे तिथे डीपी वगैरे काढायला लागत नाही, जितकं सँक्शन केलेलं आहे दॅट इज द डीपी. पण आमच्याकडे एक सजेशन येते बँकिंग एक्सपर्ट कडनं की इन ओडीसीसी अकाउंट यू क्रिएट चार्ज ऑन देअर करंट असेट्स. कारण मग मॉनिटरिंगच्या दृष्टीने म्हणजे एक ते डॉक्युमेंटेशन करून घ्या, नाहीतर मग पुढे जाऊन आपल्याला प्रॉपर्टीज विकायला लागेल तो, नाहीतर ती जे असेट आहेत करंट असेट त्याच्यावर दुसऱ्या ठिकाणून लोन घेऊ शकेल. सो दिस इज एक सजेशन. If you want to lose the product, the beauty of the product is borrower's convenience. That he is not giving you current assets. The moment you try to raise charge on his current assets, he will not come to you. That is what the banking expert, one of our banking expert, he was saying that you create a charge. So we said that to avoid all these things, we have created this product. We have created this product because of that. See, ideally, Charges to be created on all assets. Property, ideally. Stock, debtor, whatever it is. Ideally, loan against property is the only concept which is currently in vogue. If you grant OD, it is a very dangerous product because you do not have control over the end use. Yes. And Reserve Bank of India comes down heavily only on that point. They show me where the money is being utilized. That's the only gray area in that product. So that is a monitoring. From that area, then the creating charge on current assets has no relevance at all. Has no relevance, absolutely. Why I will come to you? मेरा business है, मेरा एक property है, वो मैं तुमको दे रहा हूँ, मेरे को OD चाहिए because I don't want to repay you. It is like a concurrent advance where the repayment is not there, and I keep on servicing your interest. I do some transaction in the sense that I do the transaction exceeding the interest that is debited. Period. Your concern is over, my concern is over. The out of order status is eliminated. But what Reserve Bank of India is doing is tell me where the money is utilized. And if there you fail to defend, then you are on a weaker ground. Otherwise, your banking expert who is telling you to create a charge on current asset, he will exit your relation. Even if you give by way of cash credit, diversion always takes place. Yeah, You it tell does. me in how many In corporate banks the current diversion is CC account also diversion is there. Not only in everywhere ODCC account. Typically, today's now the working capital limits which are under CBS you are working, मेरा चेक पास करने वाला कोई और बंदा होता है, मेरा अकाउंट कई जगह पे होता है, मेरा मॉनिटरिंग डिपार्टमेंट कहीं बैठा होता है. You have no control. Exactly. You have no control. And therefore, No it's necessary for us to go for anti-fraud solution, because if you look for the fraud circular, there is one nasty terminology in the fraud circular that is used. What is the terminology? 1 लाख के ऊपर अगर स्टॉक स्टेटमेंट बोगस दिया तो उसको फ्रॉड करके तुम डिक्लेयर करो. अपने को बैंकिंग ही करना बंद करना पड़ेगा if we follow that. If we follow. If the Reserve Bank of India inspector wants to put you on trap, he can use that. 1 लाख के ऊपर स्टॉक स्टेटमेंट डिफेक्टिव दिया है, he has cheated you. Why you have not reported that as a fraud? And then punish you. I mean, you just go back to the fraud circular and have a look. You will lose your sleep. ओके, अजून काय चर्चा करायची आहे? लास्ट माझा एक लास्ट पॉइंट आहे अतुल किरवडकर. As I discussed with you, if I'm not transferring anything from statutory reserve, all other reserves, if I'm transferring some funds from, that is intra-fund transfer, but I'm not doing anything from statutory reserve. So from other reserve to BDDR, if I'm transferring, still then I need not to go to commissioners. AGM. Then I'll tell you what. I'll tell you what. CS certificate will be there. Statutory audit certificate will be there. I'll tell you, as far as reserve transfer of reserves is concerned, it has to be viewed two different ways. For the banks which are registered under the state cooperative law, the situation is different, and banks which are under multi-state law, the situation is different. For multi-state law, the board has wide power to do anything and everything under the sun. For the banks which are registered under state cooperative law, they have to seek the commissioner's permission, and commissioner is granting. For example, for completing the net NPA norm, if you write to the commissioner that you want to transfer X amount from your reserve, which you will recoup in subsequent years, they will give you permission. Yeah. They will give you permission.
But then without permission, you can't do that. What condition they will levy is this, that you will have to take this as an item in your AGM, a subject item in your AGM, that you have transferred X amount from your statutory reserve to BDDR to comply with the regulatory norms. Sir, But for multi-state, the situation is different. They can do this and then report. Sir, our statutory auditors, they are saying, if you are transferring from statutory reserve, then you go to commissioner's office. But if you are transferring from so many other reserves are there, if, for example, from building fund, if I am transferring 5 crore from building fund, then he says it is not required their permission. Yes, sir, he is right. He is right. Those are Because three if you reserves. look at the 2009 circular of capital adequacy, for the first time, Reserve Bank of India has very much categorically stated that building fund is a free reserve. Free But reserve. as far as the state cooperative banks are concerned, building fund is linked to the original procurement price of the building, and you have to keep that matching funds over there. That is correct. Yeah. So when you have to keep that matching reserve, you need a permission from commissioner in that case, from building fund, if you are not a multi-state bank. So here I have to For make other one. reason, there is no restriction. Then Abhijit, I For have to make. example, hello sir. Santa, here. Santa, For example, my original cost of building, it is 28 crore, whereas I got fund of 34 crore. Surplus you can transfer, boss, no issue. But then 6 crore that I transfer can power. transfer on my own, I need not Yes, go to sir. commission. Yes, sir. You need not go. You go to the 2009 circular of Reserve Bank of India, which is still valid till 2015, because thereafter the masters have been stopped by Reserve Bank of India. So I will not go to the commissioner. Nice, sir. Surplus building fund which is not required, you can transfer, because that surplus will be a free reserve, and free Yes. reserve is your ownership. No, but Atulji, I have to make. But his question is whether he should write to RCS commissioner. No, Not that's what I'm necessary. saying. Not No. necessary. I'm just telling you, it is not necessary. If you have excess building fund, you can straight away without permission, you can Yeah, transfer. yeah, Number one. That is very Number precise. two, no, Very one minute. precise. Number two, it will not serve your purpose because you are making BDDR provision, and that building fund you are taking as an appropriation. So there you will be incurring losses. Don't think of that. You get me what I'm trying to tell you. You cannot straight away take building fund to your प्रमोद साहेब, PNL. लॉसचा विषय नाही, ऐका ना. प्रमोद साहेब, विषय काय होणार आहे, त्यांचा CRAR खाली येणार आहे. CRAR खाली त्याच्यामुळे परिणाम नाही होणार काही. No, sir. In my case, my CRR is not getting affected at all. Why bother them? अतुलजी, I will be माझा more than 11%. नाही, प्रश्न तो Sir, नाही आहे. I'm not another about view has CRR. come. Hello. Another view has come that transfer it from funds to profit and loss, and then you transfer to BDDR. That's what I'm Then telling that is you. the problem. Then you are showing an income, and again you have to pay tax. नाही There's no तिथे तुम्ही नाही काय माहितीये का? Intra-fund transfer only. हॅलो साहेब, हॅलो एक काम करूया. एक हॅलो साहेब, हा या हॅलो. विषयावरती आपण सविस्तर 1 to 1 बोलूया. हॅलो सविस्तर बोलूया, कारण हा विषय संपणार नाही. जाते त्याचा Okay. I'll talk to you. I'll call you. खूप वेळ चालेल विषय. Okay. I will speak to you आपण directly. 2 तास पूर्ण केलेत. मला असं वाटतं की आपण पुन्हा पाहिजे तर महिन्याभराने पुन्हा एकदा भेटूया. Yes. ठीक आहे. असे काही विषय असतील त्याच्यावरती चर्चा करूया. It was very interesting, sir. Yes. खेरवाडकर, Yes, तुम्हाला yes. अजून काय राहिलाय का विषय? Thank you very much that you have विषय presided घेतले over. तर It was very nice. Sir, एक minute. Just last one point, please, if you have noticed, there's this RBI circular dated 4th of September regarding priority sector lending, which is covering all cooperative banks. All of you must have got that circular. If you read page 21, regarding the rate of interest that is to be charged for these facilities, it says the rate of interest on bank loans will be as per directives issued by Department of Regulation, RBI, from time to time. Now, cooperative banks, our cost of funds are much higher than nationalized banks. So whether this will have any impact on us in the near future, something we should just keep in mind. Yeah, it will have. We have yet to fathom the impact. I have broached the subject with the federation as well. Some development comes up, we will discuss on that. As of now, the issue that you are visualizing, I am also visualizing that issue. But there is no solution or the alternative options which are coming forward. Because we are moving to 75% priority sector less lending. than cost of deposit? Right. Are you giving any loans less than cost of deposit? No. No, we're not giving. Huh?
आपण एखादं लोन देताना कुठपर्यंत खाली येऊ शकतो मिनिमम लेंडिंग रेट? कॉस्ट ऑफ फंड्स वरती यायला पाहिजे तुम्हाला. हा, म्हणजे समजा एखाद्याने सांगितलं आमचं कॉस्ट ऑफ फंड 6.5% आणि एखाद्याने सांगितलं मला 7% लोन द्या. यू कॅन You can. बिकॉज आता एलसीबीडीचा जो विषय आहे, एलसीबीडी मार्केटमध्ये आता प्रायव्हेट बँका 6.25 6.5 पण द्यायला लागलेले बंद झाला धंदा तो बराचसा. हा, एलसीबीडीचा धंदा सगळा बंद होत आलेला आहे. बरोबर आहे, पण कारण त्या लोकांकडे सरप्लस आहे, तर ते सेव्हिंग मध्ये 3-4% पेक्षा हे 6% हे करतात आणि ब्रोकर्स आहेत तर ते आपल्याकडे. We are doing it. We are doing it at 6.5. मग तेच मी सांगते की मग आपला कॉस्ट ऑफ फंड 6.5 असेल किंवा 6.6 असेल, अँड देन इफ यू आर डुईंग एलसीबीडी 6.5, so whether it is allowed. Allowed. It is market driven, madam. It is It allowed. is market driven, number one. Number two, look how you classify LCPD in your balance sheet is indicated by a different circular. What rate you offer is you have to treat that as a treasury product. So it is a market driven. How it is treasury product? LCBD आपण तर लोन्स अँड ऍडव्हान्सेस मध्येच दाखवतो. Correct. So that is from different circular. Rate that you offer is live rate. It is virtually replacement of a call money product. Yeah. Virtually. And what now Reserve Bank of India has already stated in 6 years ago is that unless you are the negotiating man, you cannot discount. Okay. If you are not a negotiating man, don't discount. They will straightway punish you. Yeah, that's true. You have to ensure that the compliance of those are to be covered. See, It should be restricted LC in your favor. Right. That is there. पण अतुल सर, मेंबरशिपचं काय करताय तुम्ही? हा, मी पण तोच प्रश्न विचारणार होते की मेंबरशिप, व्हॉट अबाउट मेंबरशिप? 1000 रुपयाची घेतो मेंबरशिप. किती? कोणाची बेनिफिशियरी कोणाची घेता? बेनिफिशरी. बेनिफिशियरी. सर, इन सम केसेस बिझनेस आहे पण प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा. आता आपण कोऑपरेटिव्ह बँक वी कॅनॉट मेक मेंबर टू द प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. ह्या केस मध्ये कसं करायचं? हॅलो व्हॉट यू सी? काय सांगताय तुम्ही? नवीन आहे की काय? अहो, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मेंबर बनवत नाही कोणी सांगितलं मॅडम तुम्हाला? सांगितलं मेंबर म्हणजे JSW किंवा इतर बँका आहेत तर त्यांना बँका नाही आहेत कंपन्या. सो एलसीबीडीज आणि ह्या वगैरे, तर तिथे आपण लिस्टेड कंपन्या करत नाहीत. मग आपण त्यांना मेंबरशिप करायचं? नाही, मोठ्या लिस्टेड कंपन्या मेंबरशिप घेत नाहीत. पण तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही त्यांना शेअर, म्हणजे थोडक्यात दिस इज अ वायमेडिया. यू कॅन से यू आर ऑन अ थ्रेशोल्ड ऑफ बॉर्डर लाईन where you will not be able to violate RBI guidelines. Share application money घ्या आणि त्याला शेअर अलॉट करू नका. Is applied, not allotted. सस्पेन्स काय सर? I don't agree with him. See, I said he is a very dynamic banker. Madam, you should make him member. Maybe your CRAR is at about 12%. Don't give him linking shares. Make him member. Have the LCs established your name. You should be a negotiating man. Then there is no issue from Reserve Bank of India. No issue. Okay. Even exposure is not there. Exposure is also not on the negotiating bank, discounting bank. Problem nahi hai. 20% risk on the party. Risk काय 20% है. Okay. One of the fine product. Exposure on bank. तुम्ही केल्यात का? तुम्ही कोणाला, अतुल सर, तुम्ही केल्यात एलसीबीडी मध्ये कोणाला मेंबरशिप दिली? अशा सगळ्या लोकांना दिली. सगळ्यांना दिली. सगळ्या लोकांना. I had a portfolio of 400 crores. Okay. Because of PMC, I brought it down to 50 crores. Okay. आणि त्याच्यामध्ये खिरवाडकर साहेब 3.35 ने जीसेक वरचं बॉरोइंग पण करतायत. म्हणजे 5.25 5.5 ने दिलं तरी काय त्यांना काय फरक पडत नाहीये मॅडम. We do that borrowing because we do hedging operation. पैसा येतोय कुठे आता? तुम्हाला प्रॉफिट का करायचं? ते उद्योग लेजिटिमेटली उद्योग करायला पाहिजेत ना. बरोबर आहे. हे करतोय आर्बिट्राज यू कॅन से. इथून पैसे घ्या, इथून 1% कमावला बसल्या तरी काय हरकत नाही. हेजिंग. ओके. Right. So, thank you so much, sir. We will conclude now. Thank you. Yeah. Thank you, Atulji. Thank you very much. Yeah. Thanks there, कोणतरी very much, sir. Next time again we will meet with the same group. Yes, sir. Yes, sir.
and sir. we'll have a more meaningful discussion. Yes, sir. We'll do that. And I do follow you on day-to-day basis on social media. Thank you. You are doing excellent job. Thank We you. are all together. Thank you, sir. If needed anytime, our support is there with you. Yes, sir. Please continue these efforts so that you are not doing for your own purpose, you are doing for everybody's. So kind of you. So you go ahead and we are all with you. Thank you, sir. Absolutely. So far we can save the cooperative movement. Yes, We are sir. all with you. Yes, sir. Thank you. And we'll try to meet Thank you, once Atulji. again, say after 1 month or so. Thank you. So Atulji, everybody. thank you very much. Thank you. Thank you very much. Thank you so much. Thank you everybody. Thank you. Leave.